काम करू असं सगळ्या इच्छुकाकडून वधवून घेतलं असतं, पण ते काम महामंत्री आणि जिल्हाध्यक्षाचं असल्यामुळे मी केलं नाही. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये सगळ्या इच्छुकांनी असं चांगल्या प्रकारचं काम करा, सगळ्या इच्छुकांनी एकत्र काम करा, मनातील क्लेश द्वेष सगळं बाजूला ठेवा आणि भारतीय जनता पार्टीचं कमळ ज्याला मिळेल त्याला प्रचंड मतानं निवडून आणण्याचा निर्धार करण्यासाठी आजची ही बैठक आहे. यामध्ये भारतीय जनता पार्टीनं प्राधिकरणामध्ये खूप चांगले प्रोजेक्ट राबवले. कारण इथं पूर्वी गीताताई आपळेच्या माध्यमातून काम झालं, नंतर शैलजाताई मोरेंच्या माध्यमातून काम झालं, त्यानंतर आमच्या शर्मिलाताई बाबर वहिनीच्या माध्यमातून काम झालं आणि ह्या सगळ्यांनी एकत्र येऊन येणाऱ्या काळामध्ये आपल्याला खूप चांगलं काम करायचं आहे. आणि तसं हे बागायत ग्राण आहे. प्राधिकरण म्हणलं की भाजप, भाजप म्हणलं की प्राधिकरण, परंतु खंत एवढीच आहे, पूर्वीच्या काळात एकच नगरसेवक येत होता, मागच्या वेळी सुद्धा 2च नगरसेवक आलेत. ह्यावेळी भारतीय जनता पार्टीचे 4 नगरसेवक प्रभागातून आले पाहिजेत असा निर्धार करण्यासाठी सगळ्या इच्छुकांनी एकत्र येऊन केलेला मेळावा आहे. त्यामुळं 4 नगरसेवक येणार का नाही? सगळ्यांनी हात वर करून मोठी सांगा. प्रभाग क्रमांक 15 मधून ज्यांना तिकीट देईल ते 4 नगरसेवक आम्ही विजयी करू. भारत माता की, भारतीय जनता पार्टीचा जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर उपस्थित मान्यवरांमध्ये पिंपरी विधानसभेचे अध्यक्ष कैलास कुटे, उपाध्यक्ष रामभाऊ पांढरकर, माजी नगरसेवक धनंजय काळभोर, चेतन बेंद्रे, सचिन बंडी आणि माजी नगरसेवक सुनील कदम यांचं स्वागत करतो आणि आमदार उमाताईंना विनंती करतो. सर्वांना नमस्कार. भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा. व्यासपीठावरती उपस्थित असलेले कार्यकर्त्या मेळाव्याला सन्माननीय माजी राज्यमंत्रीपद असलेले आमचे सर्वांचे मार्गदर्शक आमचे खाडे सर, तसंच व्यासपीठावर उपस्थित असलेल्या माजी महापौर शैलजाताई, माजी उपमहापौर शैलजाताई मोरे, ह्या शहराचे सरचिटणीस मधुकरजी बच्चे, त्याचप्रमाणे नामदेवजी ढाके, तसंच या मंडळाचे अध्यक्ष जयदीप खापरे, RS कुमारजी, शर्मिलाताई बाबर इथल्या नगरसेविका, तसंच विजय शिनकर, सलीम शिकलकर, तसंच अरुण थोरात, अतुल इनामदार, समीर जावळकर, समोर बसलेल्या आमच्या शर्मिलाताई महाजन, राधिकाताई बोर्लीकर, गजानन मंदिर, आमचे सचिनजी कुलकर्णी, त्याचप्रमाणे विजय सिनकरजी, राजेंद्र बाबरजी, तसंच कसं आहे व्यासपीठावरती खूप सर्व म्हणजे आमचे धनंजय काळभोरजी, सर्व सन्माननीय व्यासपीठावरती इच्छुक उमेदवार आमचे या व्यासपीठावरती एकत्रितपणे उपस्थित आहेत. मी सचिनजी कुलकर्णी यांना विनंती करेन की त्यांनी व्यासपीठावरती यावं. समोर बरेचसे कार्यकर्तेही बसलेले आहेत. आज हा कार्यकर्त्यांचा मेळावा महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पूर्वी हा प्राधिकरण प्रभाग क्रमांक 15च्या वतीने घेण्यात आलेला आहे. ही एक ताकद आहे, भारतीय जनता पार्टीची एक ताकद आहे. मगाशीच राजेंद्र बाबर यांनी नगरसेवक असताना जे जे काम केलं त्याचा पाढा वाचून दाखवला. आज मला आवर्जून इथे उल्लेख करायचा वाटतो गीताताई आफळेंचा. गीताताई आफळेंच्या माध्यमातून जेव्हा भारतीय जनता पार्टीचा इथे झेंडा रोवला गेला, त्यानंतर ह्या भारतीय प्राधिकरणाचा पूर्णतः विकास हा करण्याचा जो विडा उचलला गेला तो आमच्या बाबरताई असतील, शर्मिलाताई बाबर असतील, शैलजाताई मोरे असतील, त्यांच्या माध्यमातून केला. अविनाशजी मोरे यांच्या माध्यमातून ह्या प्राधिकरणामध्ये, तसंच उमेश कुलकर्णी जी असतील त्यांच्या माध्यमातून ह्या प्राधिकरणामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने विविध कामाचं सुरुवात झाली, कामं केली गेलीत. आज रस्ते असतील, उद्यानं असतील, सर्व ठिकाणी पाण्याचा प्रश्न असेल,
आणि मला दिसतंय ते राजेंद्रजी बाबर असतील, आमच्या शैलजाताई मोरे असतील, ह्यांच्या माध्यमातून वण फिरत जनतेचे प्रश्न सोडवण्याचं काम इथले कार्यकर्ते जे व्यासपीठावरती बसलेत त्यांच्या माध्यमातून या प्राधिकरणामध्ये होत आहेत. निश्चितच काही निसटता आमचा पराभव ह्या इथे झाला होता. धनंजयजी काळभोर यांचे फक्त 250 मतांनी इथली सीट गेली होती. आज ह्या प्राधिकरण मंडल मध्ये जयदीप खापरे यांनी जेव्हा आमदारकी माझी आली त्याच्यानंतर गल्ली बोळातली जी काही कामं असतील ते मंडल अध्यक्ष म्हणून त्यांनीही त्याला हातभार लावून माझ्या आमदार निधीतनं ह्या प्राधिकरणातनं 2-2.5 कोटीच्या पुढे आपण काम केलेलं आहे. निश्चितच मी आवर्जून सांगेन, इथे बऱ्याचदा मागील आमदार होऊन गेले परंतु तुटपुंजी कामं केली. फक्त त्यांनी प्राधिकरणाच्या विकासासाठी जो हातभार लावायला पाहिजे होता तो हातभार त्यांच्या माध्यमातून लागला गेला नाही. परंतु ही कमी आम्ही पूर्ण केलेली आहे आणि आज निवडणुकीसाठी सर्व इच्छुक तुमच्या समोर आहेत. 4ही सीट्स हे भारतीय जनता पार्टीचेच उमेदवार उभे राहतील हे मी या व्यासपीठावरून आपल्याला सांगते आहे. निश्चितच यामधीलच आमचे कोणीतरी 4 उमेदवार असतील ते तुमच्या समोर येतील. विकास हा महत्त्वाचा असतो आणि त्या विकासाची गंगा आपल्याला आणायची असेल तर आज भारतीय जनता पार्टीशिवाय पर्याय नाही आहे. जर पाहिलं तर केंद्रामध्ये माननीय नरेंद्रभाई मोदींच्या माध्यमातून असेल, अमितजी शहांच्या माध्यमातून असेल, ह्या महाराष्ट्रामध्ये देवाभाऊंच्या माध्यमातून असेल, विविध योजना ह्या आणल्या जात आहेत. विविध कामं ह्या महाराष्ट्राच्या सरकारच्या माध्यमातून देवाभाऊंच्या सहकार्याने या शहरामध्ये होत आहेत. निश्चितच या शहरामध्ये पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीचा महापौर होणारच आहे हे मी आज तुम्हाला सांगते. सध्याच्या काळामध्ये मला मान्य आहे की राजकारण असतं आणि राजकारणामध्ये विविध डावपेच खेळले जातात. त्यातल्या त्यात प्राधिकरण हा सुशिक्षितांचा वॉर्ड आहे. परंतु खंत वाटते, खेद येतो की इथेही काही राजकारण केलं जात आहे. पण आम्ही एक संघ आहोत. आम्ही माननीय देवेंद्र भाऊंच्या माध्यमातून काम करतो आहोत. आम्ही माननीय देवेंद्रजींच्या माध्यमातून, नरेंद्रजींच्या माध्यमातून, अमित शहाजींच्या माध्यमातून, आमचे रवी चव्हाणांच्या माध्यमातून काम करत आहोत. तुम्ही आम्हाला लेचेपेचे समजू नका. तुम्ही म्हणाल की तुम्ही आमच्यात फूट पाडण्याचा प्रयत्न करणार, आमच्या कार्यकर्त्यांना दाबण्याचा प्रयत्न केला तर तरीही भारतीय जनता पार्टी ही एक संघ आहे. एक संघ सगळ्याच्या पाठीशी उभा राहणारी कोणती पक्ष असेल तर ती भारतीय जनता पार्टी आहे. आमचा बूथचा कार्यकर्ते, आमचा शक्ती केंद्र प्रमुख आहे, आमचा नगरसेवक आहे. आज या शहरामध्ये आमचे आमदार सतत निवडून येतात. पिंपरी विधानसभेच्या आमदारांसुद्धा निवडून आणताना आपण सगळ्यांनी सहकार्य केलं. भारतीय जनता पार्टीने सहकार्य केलं. शिवसेनेचे खासदार आणताना सुद्धा भारतीय जनता पार्टी त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहिलेली आहे. त्यामुळे निश्चितच मी विरोधकांना सांगू इच्छिते या व्यासपीठावरनं की तुम्ही जर विचार करत असाल, आमच्यामध्ये फूट पाडाल, आमच्या कार्यकर्त्यांना नर्वस करायचा प्रयत्न कराल तर ते कधीच होऊ देणार नाही. आमची ताकद एक आहे, हम सब एक आहे. त्यामुळे आपण आम्हाला लेचेपेचे समजू नका. निश्चितच या महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीचा झेंडा रोवणार आणि ह्या प्राधिकरणामध्ये 4ही उमेदवार भारतीय जनता पार्टीचे निवडून येणार हा विश्वास मी आपल्या समोर व्यक्त करते आहे. आपली साथ आम्हाला पाहिजे आहे आणि मला कल्पना आहे की आपण निश्चितच भारतीय जनता पार्टीच्या बरोबर आहात. आपली साथ आम्हाला मिळणार आहे. सबका साथ सबका विकास हा आमचा नारा आहे. समोरच्यांचा नारा असा आहे की सबका साथ अपनाच विकास, आणि तसं होणार नाही. आम्ही जनतेचा विकासाचा ध्येय घेऊन पुढे चालतो आहोत. आमचा नारा जो आहे सबका साथ सबका विकास, याच माध्यमातून आमचं कार्य हे आपल्या समोर आहे. निश्चितच जनता आम्हाला सहकार्य करणार आहे हा विश्वास व्यक्त करून मी इथेच थांबते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. पुढच्या कार्यक्रमाला जायचं असल्या कारणाने मी आपल्या सर्वांची रजा घेते. धन्यवाद. धन्यवाद. या ठिकाणी मान्यवरांना पुढच्या कार्यक्रमासाठी जाण्यासाठी आपण अनुमती देतोय आणि यानंतर माझी अर्थातच विनंती असेल, जे आमचे इच्छुक उमेदवार आहेत ते आपल्याशी हितगुज करणार आहेत.
त्यामध्ये सर्वप्रथम माझी उपमहापौर सौभाग्यवती शैलजाताई मोरे ताईंना विनंती करतो हितगुज करण्यासाठी. चंद्रकांत बाळा शिंदेंचं स्वागत करतो आणि शैलजाताईंना विनंती करतो. सगळेजण शैलजाताई तुम आगे बढ़ो, शैलजाताई तुम आगे बढ़ो. एकच वादा, अनुप दादा तुम आगे बढ़ो. एकच वादा. आपल्या आदरणीय सर्वांचं जे प्रेम आहे ते पाहून ताईंना भरून आलेलं आहे. सर्वांनी शांतता राखूया. धन्यवाद. आदरणीय व्यासपीठ, समोर बसलेले माझ्या परिवारातले ज्येष्ठ श्रेष्ठ मान्यवर आणि वडीलधारी मंडळी, मी माझ्या कार्याचा अनुप दादा तुम आगे बढ़ो. एकच वादा. मी कार्याचा आढावा आपल्याला सांगणार नाहीये, कारण आपण जी माझ्या मनगटामध्ये ताकद दिली त्या ताकदीच्या जोरावर मी प्रभागामध्ये जे जे कामं केले ते अर्थात आपल्या ताकदीच्या आशीर्वादाच्या जोरावरच केलेले आहे. मी आपल्याला एवढं सांगते की जे आम्ही सगळे इच्छुक उमेदवार आहोत, जे आपण आम्हाला आशीर्वाद द्यायला इथे आलेला आहात, तसंच आशीर्वाद आणि सहकार्य आम्हाला राहू द्या एवढंच मी म्हणेन आणि थांबेन. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम, जय श्रीराम. बोला एकदा जयघोष करूयात आपण. जय श्रीराम, जय जय श्रीराम. धन्यवाद. यानंतर माझी नगरसेविका सौभाग्यवती शर्मिलाजी बाबर, आपल्याला माझी विनंती. नमस्कार, जय श्रीराम. सन्माननीय व्यासपीठ आणि समोर बसलेले सर्व माझे मैत्रिणी आणि ज्येष्ठ आणि श्रेष्ठ, आज आपण प्रभाग क्रमांक 15च्या मेळाव्यासाठी इथं जमलेलो आहोत आणि हा मेळावा इच्छुकांचा मेळावा आहे. आणि तुम्ही आत्ताच म्हणजे सगळ्यांनी सांगितलं की काय आपल्या प्रभागामध्ये जे पहिली कामं झाली नव्हती ती आत्ता बी जे पी आल्यावर जे सगळे हे झालेले आहेत, कामे झालेले आहेत, विकास झालेला आहे, ते तो विकास आपल्याला अजून पुढे न्यायचा आहे. त्यासाठी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची आणि सहकार्याची गरज आम्हा सगळ्या इच्छुकांमध्ये आहे. आणि सरांनी ताईंनी सांगितल्याप्रमाणे आता बी जे पीची 2 नगरसेवक आहेत, पण ह्यावेळी तुम्ही बी जे पीचे आपले 4 नगरसेवक निवडून देताल एवढी खात्री मला आहे. आणि त्याचप्रमाणे तुम्ही सर्वजण आमच्या पाठीशी आहात आणि आमच्या काकू आणि मी तसेच सर्व इच्छुक सगळ्यांना आम्ही सगळे मिळून तुमचे जे राहिलेले कामं आहेत ते सुद्धा विकास कामं पूर्ण करणार आहोत. त्यासाठी परत एकदा मी तुमचे सगळ्यांचे खूप आभार मानते की आणि तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद आणि सहकार्य आम्हाला असेच राहू द्या. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. धन्यवाद. यानंतर विजयजी शिनकर, आपल्याला माझी विनंती असेल आपण सर्वांशी हितगुज करूया. प्रभु रामचंद्र की, सियावर रामचंद्र की. आदरणीय व्यासपीठ, समोर बसलेले सर्व माझे सहकारी बंधू भगिनी, मागाशी सांगितलं की थोडक्यात आपला परिचय द्यायचा आहे. आमच्या माध्यमातून आमच्या दोघा ताईंनी खूप काम केलेलं आहे, त्याचा आढावा द्यायची आमचं काही गरज नाही आहे. माझं नाव विजय जगन्नाथ शिनकर, राहायला रेस्टॉरंट कॉलनी प्राधिकरणामध्ये आहे. गेले 1985 पासून भारतीय जनता पार्टीचं काम करतो आहे. त्याप्रमाणे भारतीय जनता पार्टीने ज्या ज्या जबाबदाऱ्या दिल्या त्या अतिशय प्रामाणिकपणे पार पडलेल्या आहेत. 2007 साली भारतीय जनता पार्टीने माझ्या मिसेसला तिकीट दिलं होतं. त्यावेळी प्राधिकरणात काही नसताना सुद्धा आपण 2 नंबरला होतो. हे जे प्रेम दिलं हे सर्व तुमच्यामुळे मला मिळालेलं आहे. जर तुम्ही माझ्या पाठीशी उभे राहिलं नाही तर आम्ही काहीच करू शकणार नाही. सध्या प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघ
पिंपरी चिंचवड शहराचा सचिव म्हणून जबाबदारी आहे. त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टी शहर अध्यक्ष ज्येष्ठ नागरिक संघाचा जबाबदारी आहे. या माध्यमातून ज्येष्ठांसाठी काय जेवढं करता येईल तेवढे मी करणार आहे. पूर्ण पिंपरी चिंचवड शहरामध्ये ज्येष्ठांचे 116 गट आहेत. त्यांची सेवा करत असताना प्रत्येक वर्षाला महापालिकेकडनं आपण ज्येष्ठांसाठी अनेक वस्तू मिळवून घेतो आहे. आतापर्यंत ज्येष्ठांसाठी कपाटं दिली आहेत, खुर्च्या दिल्या आहेत, तबला पेटी दिलेली आहे. यावर्षी आम्ही समई आणि 50 खुर्च्या द्यायचं कबूल केलेलं आहे. या माध्यमातून मी महापालिकेकडनं आमच्या ज्येष्ठांना विरुंगा गेंड कसे मिळतील याचा मी प्रयत्न करणार आहे. आतापर्यंत 38 विरुंगा केंद्र आपल्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये आहेत. याच्यामध्ये 116 गटांना कसे मिळतील याचा आमचा प्रयत्न करणार आहे. त्यासाठी तुमची सर्वांची ताकद लागणार आहे. आम्ही सर्व इच्छुक उमेदवार आहेत. याच्यामध्ये माझे नगरसेवक आहेत, धनंजय काळभोर आहेत, त्याच्यानंतर चेतन बेंद्रे आहेत, माझ्यासमोर चंद्रकांत बाळा बसलेले आहेत. हे सर्व आम्ही एकजुटीने काम करणार आहेत. पक्षाने जी जबाबदारी दिली त्या जबाबदारीने आम्ही काम करणार आहेत. आमच्या लोकांपैकी कोणा जरी तिकीट दिलं त्याचं आम्ही प्रामाणिकपणे काम करणार आहेत. हे मी तुम्हाला आश्वासन देतो की यावेळेला 4ही नगरसेवक भारतीय जनता पार्टी असतील असे मी तुम्हाला ग्वाही देतो. त्याचप्रमाणे गेल्या 3 वेळा आपण गीताताई आपल्याला नगरसेवक म्हणून पाठवलेलं आहे. त्याच्यानंतर आमच्या शर्मिलाताई बाबर आणि मोरेवहिनींना आपण पाठवलेलं आहे. तर यावेळेला माझी आपल्याला सरळ विनंती आहे, एकजूट घेऊन भारतीय जनता पार्टीचे 4ही नगरसेवक निवडून आणायचे आहेत अशी मी सरळ विनंती करतो आणि मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. धन्यवाद. यानंतर सलीमजी शिकलगार, आपल्याला माझी विनंती असेल हितगुज करण्यासाठी. जय श्रीराम. नमस्कार. आदरणीय व्यासपीठ आणि माझ्यासमोर बसलेले आमच्यावर भारतीय जनता पक्षावर प्रेम करणारे आणि प्रत्येक इच्छुक उमेदवारांबरोबर त्यांना प्रतिसाद, त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी इथे आलेले आणि माझ्या खास करून माझ्याकडनं जे आलेले मला प्रोत्साहन देणारे इथले सर्व ज्येष्ठ नागरिक, सर्व माता भगिनींनो, बंधू भगिनींनो, मित्रांनो, 2007 पासून मी माझं परिचय देणं म्हणजे थोडक्यातच देणार आहे. मी सलीम शिकलगार, सेक्टर 28मध्ये राहतो. या प्राधिकरणामध्ये 1987 पासून मी इथे वास्तव्यास आहे आणि 2006 पासून मी फक्त राजकीयच नाही तर सामाजिक, शैक्षणिक वेगवेगळ्या संस्थेबरोबर काम करतो आणि कुठल्या ना कुठल्या माध्यमातून समाजाची सेवा करण्याचा प्रयत्न करतो. मी तुम्हाला सांगतो की नगरसेवक झाल्यानंतर निश्चितपणे कार्यक्रम होतात, निमंत्रणं येतात, एक सत्तेची ताकद असते आणि मग ते तुम्ही कार्यक्रम करता. परंतु मी तुम्हाला सांगतो की मी गेले 2007 पासून नगरसेवक नाही झालो तरी केवळ तुमच्या ताकदीमुळं मी सामाजिक कामात कायम एक क्षणसुद्धा मागे नाही आहे आणि जे काय माझी सामाजिक ताकद आहे ही तुमची ताकद आहे. तुम्ही माझ्या पाठीशी उभे राहिला म्हणून मी 2 वेळा या प्रभागातून लढलो, अपयश आलं, परंतु अपयशाने मी खचलो नाही आणि मी 2 वेळा काय माझं सामाजिक काम, मी मधुश्री कला आविष्कार साहित्यिकांचं एक मंडळ आहे, गेले 15 वर्ष इथे व्याख्यानमाला प्राधिकरणात करतो, अभिवाचन स्पर्धा करतो. आमच्या संस्थापिका अध्यक्षा माधुरी ओक आहेत, त्यांच्याबरोबर आम्ही काम करतो. इथं लायन्स क्लबचं एक मोठी जागा आहे, लायन्स क्लब निगडी चॅरिटेबल ट्रस्टचं मी सेक्रेटरी आहे. लायन्स क्लबच्या माध्यमातून आम्ही फक्त वॉर्डच नाही तर अख्खं भारत देश हे आमचं सेवेचं असतं. कुठेही जिथे वी सर्व म्हणजे जिथे गरज तिथे आम्ही, या माध्यमातून आम्ही आमचं काम करत असतो. अनुप मोरे सोशल फाउंडेशनचं मी खजिनदार आहे. या परिसरात, या पिंपरी चिंचवडमध्ये जे सांस्कृतिक, शैक्षणिक आणि जे आर्थिक मदतीचे कार्यक्रम होत आहेत अनुप मोरेच्या मार्गदर्शनाखाली, त्याचा मी खजिनदार आहे. हा अनुप मोरेचा विश्वास आहे माझ्यावर की त्यांनी मला खजिनदार या पदावर नेलं. मित्रांनो, मी तुम्हाला या गोष्टीत एकच सांगतो की ही जी काही ताकद आहे, मी 2014ला भाजपमध्ये आलो.
नंतर अल्पसंख्याक मोर्चाचा अध्यक्ष होतो, नंतर उपाध्यक्ष होतो, सध्या कार्यकारिणी सदस्य आहे. परंतु मी 2014 नंतर मी मागे वळून नाही पाहिलो. पक्षाने जे जे काही कार्यक्रम दिला तो इमानी इतबारे निभावला. या परिसरातल्या 2 नगरसेविका आहेत, आमच्या मार्गदर्शक शैलजाताई मोरे आणि शर्मिला बाबर यांच्याबरोबर जितके जे काही कार्यक्रम असतील, जेवढे समाजोपयोगी उपक्रम असतील त्याच्यात आम्ही भाग घेतो आहे. आमच्याबरोबर जेवढे इच्छुक आहेत त्या इच्छुकांचं तुम्ही बघितलं असेल फ्लेक्सवर वगैरे. हे पहिला प्रभाग असा आहे की इथं अनुप दादाच्या पुढे कुणाचं काही नाही. अनुप दादांनी जर सांगितलं, मी तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने सांगतो, मान्यवरांच्या साक्षीने सांगतो की मला पक्षाने तिकिटाच्या रेसमध्ये मी नक्कीच आहे, परंतु पक्षाचा आदेश हा माझा सर्वप्रथम आहे. पक्षाचा आदेश आहे आणि त्यानंतर मी अनुप मोरेचा कार्यकर्ता आहे. अनुप मोरेचा जर आदेश असेल की दादा थांबायचे, एका सेकंदची वेळ लावणार नाही, थांबणार आहे, तेच अनुप दादाच्यासाठी मी सांगतो की ही जी काही गर्दी आलेली आहे, मी तुम्हाला सांगतो की निश्चित तुम्ही आमच्यावर प्रोत्साहन देण्यासाठी आलेले, परंतु ही अनुप मोरेंची गर्दी आहे. अनुप मोरेंनी या प्रभागात, या भागात इतकं काही काम केलेले. आज कुठलेही आज त्याची आहे ठीक, तो कायदेशीर लढाई लढतोय, न्यायपालिकेवर आमचा विश्वास आहे, त्याला न्याय निवाडा मिळेल. पण जनतेच्या दरबारमध्ये त्याला तुम्हाला सांगतो की 100% त्याला यश मिळणार आहे. येणाऱ्या प्रभागात निवडणुकीमध्ये अनुप मोरे जे जे उमेदवार देतील त्यांच्याबरोबर आम्ही एकत्रपणे राहणार आहोत. अनुप मोरेच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे राहणार आहोत, पक्षाच्या पाठीशी खंबीरपणे राहणार आहोत. आणि मी तुम्हाला सांगतो की तुमचा आशीर्वाद हा मला असाच मिळून दे. जाता जाता एक सांगतो की माझे एक सहकारी आहेत अरुण थोरात, त्यांच्या घरी एक दुःखद घटना घडलेली आहे. ते माझे गाववाले आहेत, कारवे कराडला ते गेलेले आहेत. मी त्यांचासुद्धा इथे उल्लेख करतो की हे जे काही संयोजन आहे त्यांच्यामध्ये सुद्धा अरुण थोरात यांचा वाटा आहे. ते पण आमचे सहकारी आहेत, ते सुद्धा इच्छुक आहेत. इतकंच बोलतो मी आणि धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर जयंत उर्फ अप्पा बागल यांचं स्वागत करतो आणि माजी महापौर RS कुमार साहेब आपल्याला विनंती करतो, या ठिकाणी आपण सर्वांशी हितगुज करूयात. ओम नमः शिवाय. आदरणीय व्यासपीठ आणि माझ्या समोर बसलेले सर्व माझे कार्यकर्ते बहिणींनो, ह्या मेळावा कशासाठी बोलवलं हे सर्वांनी सांगितलेच. निवडणूक जवळ आले, भारतीय जनता पार्टीच्या 4ही उमेदवार निवडून आणायचे आहे आणि त्यासाठी आपला मदत लागेल, आपला आशीर्वाद लागेल, ती एक कारण आहे. आणि दुसरं कारण म्हणजे आता आमदार साहेब नाही आहे पण बच्चू साहेब आणि डाके साहेब आहे, एक मेसेज आम्हाला पार्टीला पाठवायचं की या भागात उमेदवार देताना कोणालाही दुसऱ्या पक्षामधून आणून उमेदवार देऊ नका. ही एक रिझन आहे ज्याच्यासाठी आजचा मेळावा बोलवण्यात आलेला आहे. पार्टीमध्ये जे उमेदवार आहे सर्व सक्षम उमेदवार आहे, सर्व समाजाचं काम करतात आणि म्हणून जे पक्षामध्ये गेले अनेक वर्षापासून काम करतात असंच कॅन्डिडेटला आपण तिकीट द्यावं, दुसऱ्या पक्षामधून इम्पोर्ट करून तिकीट देऊ नये हे संदेश देण्यासाठी आणि आमच्या नेते मंडळींना विनंती करण्यासाठी हा मेळावा आपल्याला बोलवण्यात आलेला आहे. मित्रहो, मी पुण्यातून इकडे 1982मध्ये आलो. त्या अगोदर माझ्या जन्मापासून पुण्यात राहत होतो. माझे वडील समाजसेवक होते, अनेक संस्थेमार्फत रास्तापेठमध्ये काम करत होते आणि त्यांच्याकडून समाजसेवाचे इन्स्पिरेशन मिळालं. माझे नातेवाईक ॲडव्होकेट दत्तू अय्यर पुण्या महानगरपालिकेमध्ये 69 to 79 10 वर्ष कॉर्पोरेटर होते आणि उपमहापौर होते. त्यांच्यामुळे मी राजकारणात आलं. मी एक संघाच्या कुटुंबातून आलेलं आहे, पण राजकारण माझे अंकल राजकारणात होते म्हणून मी राजकारणात आलो आणि गेले 40 वर्ष या भागात मी आपलं सेवा करीत आहे. या 40 वर्षात पहिलं माझ्याबरोबर कॅप्टन कदम होते, त्यानंतर आदरणीय डॉक्टर गीताताई आपले 3 टर्म नगरसेविका होते. त्या काळात संजय दुर्गुले होते, त्यानंतर राजू मिसाल, त्यानंतर आदरणीय शैलजाताई मोरे मॅडम, बाबर मॅडम आणि असा प्रवास चालत आलेला आहे. या प्रवासामध्ये आम्ही सर्व मिळून या भागाचा विकास केला. मी कधी असं म्हणणार नाही मी एकट्याने विकास केलं, आम्ही सर्व मिळून भागाचा विकास केला. 82चं प्राधिकरण आणि आत्ताचं प्राधिकरण बघा किती विकास झालेला आहे. इथे रस्ते नव्हती, रस्ते झाले, अनेक बगीचे झाले, अनेक शिक्षण संस्थाला इथे आणून जागा दिलेल्या आहे आम्ही. उदाहरणार्थ DY पाटील कॉलेज, त्या काळात त्यांना इथे आणलं, त्यांना म्हटलं 50 एकर जागा आहे, इथे कॉलेज सुरू करा.
त्यावेळी त्यांना असं वाटलं नव्हतं की ते कॉलेज चालेल, पण आता त्यांनी कॉलेज बघा कसं त्यांचं चाललं. मॉडर्न कॉलेज, SHPM कॉलेज, अनेक मंडळं या भागात आणले. मी परत काय काय विकास काम केलं त्याबद्दल मी सांगत नाही. अनेक बगीचेमध्ये मंदिर निर्माण करण्याचं काम आपण केलं. आता एक व्यक्ती मध्ये पोस्टमध्ये टाकलं होतं, तुम्ही मंदिरचे अतिक्रमण केले. अहो, मंदिर बांध म्हणून आपण हिंदू समाजाची संस्कृती टिकवण्यासाठी हे सर्व मंदिरे काम करतात. मंदिरमध्ये लहान मुलांना प्रार्थना करण्याचं आपण शिकवतो आणि म्हणून मंदिर झाले म्हणून आपल्या धर्माच्या अनेक गोष्टी टिकले आणि लहान मुलांना आपला संस्कार काय हे त्यांना माहिती पडतं आहे. ज्यांनी विचारलं मंदिर काय बांधले, अतिक्रमण केले, ते हिंदू आहे का मला असं विचारायला पाहिजे. मी 2017मध्ये आदरणीय बापट साहेब, जे आपल्याबरोबर नाही, कैलासवासी बापट साहेब, आदरणीय लक्ष्मण जगताप, या दोघांनी मला भारतीय जनता पार्टीमध्ये आणले. त्यावेळी मी इच्छुक होतो, पण मला असं सांगण्यात आलं की तुम्ही आत्ताच आलेलं आहे, 5 वर्ष काम करा, तुम्हाला आम्ही नंतर कन्सिडर करू. आणि काम करता करता 2017पासून मी आदरणीय अनुप मोरे यांच्या टीममध्ये सामील झालो आणि त्यांच्या कार्यालयामधून लोकांचं काम मी करत आलेलं आहे. लोकांच्या कुठल्याही अडचणी असू द्या, श्री अनुप मोरेजी आम्हाला फ्रीडम दिले होते काम करण्यासाठी, पब्लिकचं काम करण्यासाठी. काही रेस्ट्रिक्शन नव्हतं. ते म्हणले लोकांचं काम करण्यासाठी कोणाकडेही जायला लागलं तर जाव कुमार. आणि मी त्यांना जवळून बघितलेलं आहे. कोणीही ऑफिसमध्ये आले काय मदतीसाठी ते एम्प्टी हँड कधी गेले नाही. कित्येक मुलांना त्यांनी फी भरलेलं आहे. कित्येक मंडळाला, इथे बसणाऱ्या अनेक मंडळाला वार्षिक अनुदान असतं आणि म्हणून असं नेता आपला प्राधिकरणला परत मिळणार नाही. त्यांचे हात बलकट करण्यासाठी यापुढेही आम्ही सर्व इच्छुक काम करणार. आमच्यामध्ये सगळे इच्छुक अनुपदादाला नेते मानतात. अनुपदादांच्याबद्दल पुढे सांगायचं असेल, ते वैयक्तिक रेस्पेक्टफुली वागतात. कोणीही सिनियर सिटीजन आलेले आहेत त्यांच्या ऑफिसमध्ये, ते सांगतील तुम्हाला किती रेस्पेक्टफुली वागतात. आणि म्हणून असं नेत्याबरोबर काम करण्याची आम्हाला संधी मिळाली. आय एम रिअली प्राऊड ऑफ वर्किंग विथ मिस्टर अनुप मोरे. या गेले 5 वर्षामध्ये शैलजाताई मोरे आणि बाबर मॅडमनी या भागाचा विकास केलं. काय विकास केलं ते बाबर साहेबांनी तुम्हाला सांगितलं. अनुप मोरेंच्या ऑफिसमध्ये 10 कर्मचारी आहे, प्रत्येकाला एक एक डिपार्टमेंट दिलेलं आहे. संपर्क किती दाडगा आहे तुम्ही विचार करून बघा. आणि ह्या दोघं नगरसेविकांनी केलेल्या कामामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्ही 4ही कॅन्डिडेट भारतीय जनता पार्टीच्या निवडून देणार असं मला वाटतं आणि तुम्ही मदत कराल, आशीर्वाद द्याल असं अपेक्षा बाळगतो. अनुप जी, हम सब आपके साथ है, आप आगे बढ़िए. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. दरम्यान नुकतंच ज्यांचं आगमन झालं आहे, विधान परिषदेचे आमदार आदरणीय अमितजी गोरखे साहेब यांचा सन्मान करण्यासाठी मी या ठिकाणी विनंती करतो. आदरणीय विजयजी शितकर आणि सलीमजी शिकलगार दोन्ही मान्यवरांना विनंती करतो, आपण या ठिकाणी अमित गोरखे साहेब, आमदार साहेबांचा सत्कार करू. दरम्यान माजी उपमहापौर सचिनजी चिंचवडे यांचं आगमन झालं, त्यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. बेंद्रे साहेब, आपलंही या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे. मी आदरणीय उपमहापौर सचिनजी चिंचवडे साहेबांना विनंती करतो स्टेजवर विराजमान होण्यासाठी. आणि यानंतर माझी विनंती असेल हितगुज करण्यासाठी समीर जावळकर. या ठिकाणी विधान परिषदेचे आमदार आदरणीय अमितजी गोरखे साहेबांना यानंतर मनोगत व्यक्त करण्यासाठी विनंती करतो. सगळ्यांनी हात थोडं वर करून माझ्या मागे घोषणा द्या. बोला, भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा. दोन्ही हात, भारतीय जनता पार्टीचा.
थोडंसं मरगळ आली असेल ना, त्यामुळे जर हात वर केल्यानंतर आमचे अध्यक्ष माननीय रवींद्रजी चव्हाण नेहमी सांगतात की प्रत्येक 2 भाषणानंतर हात वर करून घोषणा दिली पाहिजे म्हणून. सर्वप्रथम या देशाचं कणखर नेतृत्व सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150व्या जयंतीच्या निमित्तानं मी सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. आणि हा पिंपरी चिंचवड शहरातला नव्हे, मला वाटतं पुणे जिल्ह्यातला भारतीय जनता पार्टीचा निवडणुकीच्या दृष्टीने पहिला मेळावा आयोजित केल्याबद्दल मी आयोजकांचं मनपूर्वक आभार मानतो. या मेळाव्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेल्या माजी उपमहापौर आमच्या मार्गदर्शिका शैलजाताई मोरे, त्याचबरोबर आमचे मित्र माननीय अनुपजी मोरे, सौ शर्मिलाताई बाबर, या भागातल्या नगरसेविका, या भागातील सामाजिक कार्यकर्ते राजेंद्रजी बाबर, त्याचबरोबर माजी महापौर RS कुमार, विजयजी शिनकर, सलीमजी शिकलगार, अरुणजी थोरात, उद्योजक आमचे मित्र माननीय अतुलजी इनामदार, समीरजी जावळकर, मंडल अध्यक्ष माननीय जयदीपजी खापरे, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले माननीय बाळा शिंदे, कैलासजी कुटे, रामभाऊ पांढरकर, आमचे मित्र माननीय धनंजयजी काळभोर, चेतनजी बेंद्रे, सचिनजी बंडी, सुनीलजी कदम, त्याचबरोबर माननीय जयंत उर्फ आप्पा बागल आणि उपस्थित सर्वच मान्यवर. कुणाचं नाव जर चुकून राहिलं असेल तर मी क्षमा मागतो. त्याचबरोबर आमचे नेते या ठिकाणी उपस्थित असलेले नामदेवजी ढाके आणि त्याचबरोबर आत्ताच उपस्थित झालेले सचिनजी चिंचवडे, त्याचबरोबर सरचिटणीस माननीय मधुकरजी बच्चे, आमचे मित्र माननीय तोरडमल साहेब. मला अत्यंत आनंद झाला आल्या आल्या सगळ्या येणाऱ्या नगरपालिकेच्या इच्छुक उमेदवारांना या ठिकाणी फेटे बांधलेले आहेत. काही इच्छुक उमेदवारांचे फेटे राहिलेले आहेत. आत्ता नामदेवराव मलाही म्हणत होते की तुम्ही फेटा बांधा, पण मी म्हटलं मी सध्या तरी इच्छुक नाही आहे, कारण प्राधिकरणाच्या लोकांच्या आशीर्वादाने मी डायरेक्ट आमदार या ठिकाणी झालो आहे. नामदेवराव, खरं तर फेटा यासाठी बांधला जातो की प्रत्येक माणसाने चांगलं काम करावं. चांगलं काम करत असताना डोकं फिरू नये म्हणून तो फेटा असा घट्ट बांधला जातो. आणि मला असं वाटतं की आमचे हे सगळे इच्छुक उमेदवार हे स्वतःचं डोकं एकदम व्यवस्थित जागेवर ठेवून समाजसेवेत अग्रेसर आहेत, म्हणून या ठिकाणी आज फेटे घालून बसलेले आहेत. आज भारतीय जनता पार्टी या पिंपरी चिंचवड शहरामध्ये अत्यंत जोमानं, अत्यंत दिमाखात काम करत आहे. आणि भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा प्रत्येक ठिकाणी पोचलेला आहे. आज प्राधिकरणामध्ये भारतीय जनता पार्टी म्हणून आमचे सर्व कार्यकर्ते अत्यंत सक्षमपणे काम करत आहेत. आणि काम करत असताना काम कसं करावं याचा दाखला खरं तर पिंपरी चिंचवडमध्ये प्राधिकरणातल्या कार्यकर्त्यांकडनं शिकावा असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कारण मागच्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी आमच्या मातोश्री समान माननीय मोरेताई असतील, शर्मिलाताई असतील, या ठिकाणी निवडून आल्या. आणि आल्यानंतर या ठिकाणी सातत्यानं समाजापर्यंत राहण्याचं काम त्यांनी आणि इथल्या भारतीय जनता पार्टीच्या सर्वच कार्यकर्त्यांनी केलं. पण जनरली काय होतं, निवडणूक आल्यानंतर अनेक नवीन मंडळी आणि नवीन सामाजिक कार्यकर्ते खऱ्या अर्थानं डोकं वर काढत असतात. आणि मग आपल्याला प्रश्न पडतो की आपल्याला नेमकं कोणाला निवडायचं. आणि हाच प्रश्न खरं तर पक्षाला आणि आमच्यासारख्या पक्ष नेतृत्वाला पडण्याची आवश्यकता वाटत नाही. कारण कोण 5 वर्ष सक्रिय, कोण पार्टीचं आहे हे जाणणारं भारतीय जनता पार्टी हे खऱ्या अर्थानं मोठा पक्ष आहे. मी तुम्हाला आवर्जून खास करून भगिनींसाठी सांगेल, एक जंगल असतं आणि त्या जंगलामध्ये एक वाघ असतो, वाघ फिरत असतो. आणि वाघ फिरता फिरता हरण असतं, त्या हरण आपल्या पिल्लाबरोबर थांबलेलं असतं. पिल्लाबरोबर थांबल्यानंतर त्या हरणाच्या पिल्लाला भीती वाटायला लागते, आता वाघ आपल्याकडे येतोय, आता आपल्याला आणि आपल्या आईला खाऊन टाकेल का. आणि मग असं म्हटल्यानंतर ती हरिण म्हणतो तू बिलकुल घाबरू नको, आता घाबरण्याची गरज नाही. तेवढ्यात वाघ येतो. वाघ हरणाला विचारतो कसं काय ताई, बरं चाललंय का,
तुझं पोरगं बरं आहे का, शाळेत जातं आहे का, फीज भरतं आहे का, काही लागलं ते सांग, आणि तो निघून जातो. हरिण म्हणता रे आईला म्हणतो तू एवढं कॉन्फिडन्स कसं काय, वाघ आपल्याला दरवेळेस खातोय पण आता तर विचारतोय बरं आहे का, असं कसं झालं. ती म्हणते आता महानगरपालिकेच्या निवडणूक आल्या ना, त्यामुळे आपल्याला आता वाघ खाणार नाही. सांगण्याचं इंटेन्शन असं आहे की अशा प्रकारचे वाघ खऱ्या अर्थानं या महानगरपालिकेच्या माध्यमातून बरेच बाहेर येतील की जे कधीही आपल्या सर्वसामान्य जनतेमध्ये नव्हते. अशा इतर पक्षातले अनेक मंडळी जे स्वतःला खऱ्या अर्थानं वाघ समजतात असे येतील. पण मला असं वाटतं की आज प्राधिकरणामध्ये सातत्यानं काम करणारी आमची जी मंडळी आहेत त्या मंडळीच्या माध्यमातून अनेक वेळा या ठिकाणी कमळ उगवण्याचं काम, कमळ फुलवण्याचं काम सर्वार्थाने झालं आहे. आज आपले नेते माननीय देवेंद्रजी फडणवीस असतील, माननीय रवींद्रजी चव्हाण असतील, माननीय बावनकुळे साहेब असतील, यांनी आम्हाला एकच शिकवलं आहे की जो काम करतो त्याच्या मागे उभे राहा आणि तेच काम आम्ही येणाऱ्या काळामध्ये करणार आहेत. मी आत्ता समोर बसलेल्या भगिनींना, मातांना आणि सगळ्या नागरिकांना, ज्येष्ठ नागरिकांना सांगू इच्छितो की याआधी या ठिकाणी मावळची निवडणूक झाली. त्या मावळच्या निवडणुकीमध्ये प्राधिकरणाने पिंपरी विधानसभेमध्ये आज प्राधिकरणामध्ये सगळ्यात जास्त मतदान त्यावेळेस आमच्या महायुतीच्या उमेदवाराला केलं आणि त्या ठिकाणी श्रीरंग आप्पा बारणे खऱ्या अर्थाने निवडून आले. आणि ही परंपरा एकदा नाही दोनदा त्यांनी तीनदा अखंडपणे ती चालू ठेवली आणि त्याचं मोठं श्रेय भारतीय जनता पार्टीला आजही ते देतात आणि त्याचं मोठं श्रेय प्राधिकरणाला तेवढंच जातं. आत्ताच झालेली विधानसभेची निवडणूक सगळ्यांना माहिती आहे. त्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये माझ्याबरोबर अनेक मंडळी त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमधनं इच्छुक होती. पण केंद्रीय नेतृत्वाने ठरवलं, राज्याच्या नेतृत्वाने ठरवलं आणि या ठिकाणी महायुती झाली. आणि त्या महायुतीमध्येही या ठिकाणी NCP बरोबर युती झाल्यानंतर त्या ठिकाणी आमदार निवडून आले आणि त्या आमदारांनाही जास्तीत जास्त मतदान देण्याचं काम कुणी केलं असेल तर या पिंपरी विधानसभेतील प्राधिकरणातील मंडळींनी केलं. त्यामुळे हा अढळ विश्वास खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्यांचा या भारतीय जनता पार्टीवर आहे आणि तो सातत्यानं तसाच राहावा. आणि सातत्यानं राहत असताना या ठिकाणी असलेल्या खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीच्या उमगत्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी येणारी महानगरपालिकेची संधी मिळावी म्हणून हा आम्ही मेळावा ठेवतोय. आपणही या असं मला ऑर्गनायझरनी सांगितलं आणि म्हणून आम्ही प्रत्येकजण या ठिकाणी या मेळाव्याला उपस्थित झालो. मला असं वाटतं की नगरपालिकेच्या निवडणुका येतील जातील पण काम करणारे कार्यकर्ते आपल्या भागात राहिले पाहिजेत, टिकले पाहिजेत. आणि म्हणूनच येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आपल्याकडे काम करणारे कार्यकर्ते कोण आहेत हे जनता तर ठरवतेच, पण आम्हालाही नेतृत्व म्हणून ठरवण्याची ज्या ज्या वेळेस वेळ येईल त्या त्या वेळेस खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीचा चेहरा या ठिकाणी नक्कीच त्या ठिकाणी उभा असेल एवढं मी नक्कीच आश्वस्त करतो. खरं तर मला यायला उशीर झाला आणि आणखी कार्यक्रम असल्यामुळं मी पुन्हा एकदा इथं असलेल्या सगळ्या या संयोजकांचं कौतुक करेल की अगदी पावसाच्या सीझनमध्ये सुद्धा, पाऊस असताना सुद्धा नागरिकांची काळजी घेऊन एवढा भलामोठा मंडप टाकून हा मेळावा या ठिकाणी केला आणि भारतीय जनता पार्टीची ताकद पिंपरी चिंचवड शहरातली, प्राधिकरणातली आपण दाखवून दिली. त्यामुळं आपलं कौतुक आहे. त्यामुळं मी जास्त वेळ न घेता येणाऱ्या महानगरपालिकेच्या अनुषंगानं आपल्या प्रभागामध्ये जी जी कामं झालेली आहेत ती भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या नगरसेवकांनी केलेली आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. मग अप्पूघर परिसरातील विकास असेल, आपल्या या परिसरामध्ये अनेक नवीन गोष्टी आणण्याच्या काही गोष्टी असतील, ह्या सगळ्या गोष्टी करत असताना भारतीय जनता पार्टीचे आमचे कार्यकर्ते, आमचे येथील नगरसेवक घराघरात पोचून त्यांनी काम केलेलं आहे. त्यामुळं आपलं सगळ्यांचं कर्तव्य आहे की येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीबरोबर आपण सातत्यानं राहिलं पाहिजे. म्हणून मी आपल्याला विनंती करणार आहे की महानगरपालिकेची निवडणूक लवकरच डिक्लेअर होती आहे आणि येणाऱ्या काळामध्ये या निवडणुकीच्या अनुषंगाने ज्या ज्या गोष्टी आपल्याला कार्यकर्ता म्हणून करायच्यात त्या सगळ्या गोष्टी आपल्याला खऱ्या अर्थानं केल्या पाहिजेत. मी तुम्हाला याच्या आधी पण आपण बऱ्याच वेळा भारतीय जनता पार्टी असा पक्ष आहे की सगळ्या कार्यकर्त्यांना तो न्याय देण्याचं काम करतो. मग न्याय देत असताना आज आपल्याच भागातील खासदार माननीय अमर साबळे असतील किंवा माननीय उमाताई खापरे असतील किंवा मलाही कधी वाटलं नव्हतं की विधान परिषदेवर आमदार होईल, पण भारतीय जनता पार्टीमध्ये काम करत असताना आपलं काम बघितलं जातं आणि काम बघत असताना जनता किती बरोबर आहे
हे सातत्यानं बघितलं जातं. त्यामुळे आज आपण हा जो मेळावा हा पूर्वनियोजित मेळावा होता. या मेळाव्याची तयारी माझ्या मते 10 ते 15 दिवस आधी आपण सगळ्यांनी चालू केली होती आणि यानंतर हा मेळावा होतो का नाही असं काही जणांना वाटत होतं, पण तरी पण हा भव्य मेळावा आपण सगळ्यांनी, मग त्याच्यामध्ये अतुलजी असतील, माननीय अनुपजी मोरे असतील, त्याचबरोबर सलीमजी शिकलगार असतील, राजू बाबर असतील, सगळेच या ठिकाणचे भारतीय जनता पार्टीचे माननीय थोरात साहेब आहेत, या भागातील सर्वच भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी एकत्रित हा मेळावा घेण्याचं ठरवलं आणि मेळावा सक्सेस केला. त्याबद्दल मी पुन्हा एकदा आपणा सर्वांचं मी अभिनंदन करतो. आणि आज या ठिकाणी मी जाता एवढंच सांगेल की येणाऱ्या काळात संपूर्णपणे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांबरोबरच आम्ही त्या ठिकाणी राहू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. दरम्यान या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष शत्रुघ्न बापू काटेंचं आगमन झालं आहे. त्यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो आणि आदरणीय शहराध्यक्ष शत्रुघ्न बापू काटे यांचा सन्मान करावा अशी विनंती करतो. सर्व इच्छुक उमेदवारांना विनंती करतो, मी शहराध्यक्ष शत्रुघ्न बापू काटेंचा सन्मान करूयात. या ठिकाणी उपमहापौर सचिनदादा चिंचवडेंचाही सन्मान करावा अशी मी संयोजकांना विनंती करेल. शहराध्यक्ष शत्रुघ्न बापू काटे याच्यानंतर पिंपरी चिंचवड पुण्यनगरीचे माजी उपमहापौर सचिनजी चिंचवडे यांचाही सन्मान करावा अशी विनंती करतो. सचिनदादा चिंचवडे यांचा सन्मान करण्यासाठी मी विनंती करतो. पिंपरी चिंचवड पुण्यनगरीचे माजी उपमहापौर यांचा सन्मान होतोय. अनूप दादा तुम आगे बढ़ो, अनूप दादा तुम आगे बढ़ो. और युवकांचा एकच आवाज. यानंतर समीर सावळकर यांना माझी विनंती आपल्याशी हितगुज करण्यासाठी. नमस्कार. छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय श्रीराम, जय जय श्रीराम. भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा भारत माता की, भारत माता की. धन्यवाद. उपस्थित मंचावरती असलेले माझे ज्येष्ठ आणि पदाधिकारी आणि आज या ठिकाणी आमच्या सर्व इच्छुक उमेदवारांच्या वतीने जे माझे ज्येष्ठ श्रेष्ठ असे सर्व नागरिक बंधू भगिनी आणि माता यांना मी मनापासून धन्यवाद देतो. आज एका फोनवर आणि एका मेसेजवर आज एवढा मोठा एवढा मोठा समाज आज एका फोनवरती सगळ्यांच्या म्हणण्यानुसार या ठिकाणी आलेला आहे. मी त्यांचे आमच्या सर्व इच्छुक उमेदवारांच्या वतीने मनापासून धन्यवाद मानतो. मी समीर उर्फ विकास दिलीप जावळकर. मी आपणास सांगू इच्छितो की गेल्या 2012 साली मी नगरसेवक या पदाची निवडणूक मी लढवली आहे, पण काही थोड्या मताने माझा तिथे पराभव झाला. पण यावेळेस मी 2017ची ही इलेक्शन लढवणार आहे. तरी आपल्या सर्वांचे मला साथ आणि आशीर्वाद मला आपल्याकडून पाहिजे आहे. तरी मी या ठिकाणी फक्त भारतीय जनता पार्टीचा एक पदाधिकारी असून गेले
30 वर्षापासून समाजाची सेवा करत आहे. त्यामध्ये नागरिकांचे विविध प्रश्न असतील. त्यामध्ये करोनाच्या काळामध्ये नागरिकांना करोना वॅक्सिनचे स्मार्ट कार्ड हे मी जवळजवळ 8.5 नागरिकांना करोना वॅक्सिनचे स्मार्ट कार्ड मी मोफत काढून दिले होते. त्यानंतरून आयुष्मान भारत कार्ड, तसेच आमच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य शिबिर आणि प्रभाग क्रमांक 15मधील सर्व नागरिकांच्या अडीअडचणी असतील त्या सर्व अडीअडचणी मी माझ्या परीने सोडवण्याचा सतत प्रयत्न करतो. माझी एकच आपल्याकडे एक मागणी आहे. यावेळेस मी आपल्या सर्वांची मनापासून सेवा करण्यासाठी मी या ठिकाणी तत्पर आहे. मला एक संधी द्या. मी आपल्या संधीचा योग्य असा उपयोग करून आपली मनापासून सेवा करू इच्छितो आणि माझे मी 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. धन्यवाद. यानंतर सर्वांना माझी विनंती असेल, आजूबाजूला रेंगाळण्यापेक्षा बसून घ्या अशी संयोजकांच्या वतीनं विनंती करतो आणि हितगुज करण्यासाठी अतुल इनामदार आपल्याला विनंती करतो. नमस्कार. समोर उपस्थित असलेले माझे माता पिता, बंधू भगिनी, मित्रमैत्रिणींनो व आज या ठिकाणी उपस्थित असलेले व्यासपीठावरचे सर्व वरिष्ठ नेते, आमचे पक्षाध्यक्ष शत्रुघ्न बापू काटे, मंडलाध्यक्ष जयदीपदादा खापरे, माजी उपमहापौर सौ शैलजा काकू मोरे, माजी नगरसेविका सौ शर्मिलाताई बाबर, माजी उपमहापौर चिंचवडे साहेब, आमचे नामदेवराव ढाके, या सर्वांचं या ठिकाणी मी स्वागत करतो. मी अतुल अंजली अशोकराव इनामदार गेल्या 30 वर्षापासून प्राधिकरणामध्ये वास्तव्यास आहे. प्राधिकरणातील जनतेच्या सर्व अडीअडचणी, समस्या याची जाण चांगल्या प्रकारे आहे. बापू, आज हा मेळावा घेण्याचं कारण मी प्रथम तुम्हाला सांगतो. बऱ्याच दिवसापासून आम्ही ऐकतोय अनेक जणांचे प्रवेश प्रलंबित आहेत व ते प्रवेश ऐन इलेक्शनच्या वेळेस होणार आहेत. आत्तापर्यंत इच्छुक उमेदवारांपैकी कोणीही हा विषय घेतलेला नाही. मला वाटतं कुमार साहेबांनी हा विषय घेतला. परंतु बापू, आम्हाला तुम्हाला सांगायचं आहे, या प्रभागामध्ये मी स्वतः अतुल इनामदार, अरुणजी थोरात, सलीमजी शिकलगार, समीरजी जावळकर, विजयजी शिनकर, RSजी कुमार हे सर्व प्रबळ व दमदार उमेदवार तुमच्यासमोर आहोत. सक्षम उमेदवार म्हणून आम्ही तुमच्यासमोर उभे आहोत. एक पर्याय म्हणून आम्ही तुमच्यासमोर उभे आहोत. समाजसेवेची जाण आहे, नागरिकांच्या समस्येची जाण आहे, ते कशा प्रकारे सोडवायची त्याची जाण आहे, शासन दरबारामध्ये प्रश्न कसे मांडायचे व ते कसे सोडून घ्यायचे याची चांगली माहिती आहे. ही सगळी माहिती असताना आमची तुम्हाला एकच विनंती आहे, या प्रभागातीलच, या प्रभागात राहणाऱ्या ते, या प्रभागातील नागरिकांच्या समस्या सोडवणाऱ्या उमेदवारांनाच तुम्ही उमेदवारी द्या, ही माझी तुम्हाला या ठिकाणी नम्र विनंती असणार आहे. प्रभागातील कुठेही तुम्ही विचारा, तुम्ही सर्वे घ्या, प्रभागातील नागरिकांना विचारा, अतुल इनामदारकडं, सलीम शिकलगारकडं, शिनकर काकांकडं, बाबर साहेबांकडं, कुमार साहेबांकडं, समीर जावळकरकडं, अरुण थोरातकडं गेलो आणि एखादं काम आपलं झालेलं नाही आहे, हा प्रभागातील कोणताही नागरिक तुम्हाला सांगू शकणार नाही. मग ते कार्य सामाजिक असू, व्यावसायिक असू, राजकीय असू, व्यावहारिक असू, सर्व प्रकारचे कामं, सर्व प्रकारच्या समस्या आजपर्यंत आम्ही सोडवलेल्या आहेत. मग एवढे सक्षम, सुशिक्षित उमेदवार जर का तुमच्यासमोर असेल तर बाहेरच्यांना तुम्ही पर्याय म्हणून बघू नका. तुम्ही फक्त प्रभागातील नागरिकांना, जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांनाच तुम्ही संधी द्या. या प्रभागातील अनेक अडचणी, अनेक समस्या आम्ही सोडवल्या आहेत. आम्ही नगरसेवक आज नाही आहे, आम्ही इलेक्शनला उभेसुद्धा राहिलेलो नव्हतो, तरीसुद्धा आज नागरिक आम्हाला लाईटचं प्रश्न असतील, रस्त्याचे प्रश्न असतील, स्वच्छतेचे प्रश्न असतील, कोणतेही प्रश्न असतील तरी आम्हाला फोन करतात. मग आम्ही नगरसेवक नसताना किंवा तुमच्यासमोर उमेदवार म्हणून त्या काळात नसताना सुद्धा जर आम्हाला एवढे फोन येत असतील, एवढे नागरिक आमच्याकडनं समस्या सोडवून घेत असतील, तर विचार करा, आज उद्या आम्ही नगरसेवक झालो तर या प्रभागाचा कायापालट केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. आम्ही तुम्हाला ग्वाही देतो, आमच्याकडे विजन आहे, तुम्ही आमची परीक्षा घ्या. आमच्याकडे विजन आहे, आम्ही बदल घडवू शकतो आणि तो बदल तुम्हाला या इलेक्शनमध्ये 100% जाणवणार, 100% तुम्हाला दिसणार. आमच्या इच्छुकांमधीलच एखादा उमेदवार प्रभागातून सभागृहात जाणार
हे मी तुम्हाला या ठिकाणी निक्षून सांगू इच्छितो. मग त्यामध्ये मी असीन किंवा अरुण थोरात असेल, सलीम शिकलगार असतील, समीर जावळकर असतील, RS कुमार साहेब असतील किंवा विजयजी शिनकर काका असतील, परंतु आमच्यापैकीच एक उमेदवार तुम्हाला सभागृहात गेलेला दिसेल, हे 100% मी तुम्हाला ग्वाही देतो. मी तुम्हा सर्व नागरिकांना नम्र विनंती करतो, इच्छुकांपैकीच एखाद्याला संधी द्या, सभागृहात पाठवा. तुमच्या सर्व समस्या आम्ही इथनं पुढं सोडू, आजही सोडवत आहोत, उद्याही सोडू. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर विनंती करणारे महामंत्री मधुकरजी बच्चे साहेब, आपल्याला आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करूयात. सर्वांना नमस्कार. व्यासपीठावर उपस्थित आमचे भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहराचे शहराध्यक्ष शत्रुघ्न बापू काटे, तसेच सर्व मान्यवर उपस्थित सर्व इच्छुक उमेदवार. खरं तर मला कल्पना आहे 6:30 वाजेपासून आपण इथं आलेलो आहोत, त्यामुळं तुम्हाला महत्त्वाचं असं आहे की जे इच्छुक उमेदवार आहे त्यांच्याबद्दल काय आहे. तर मी अनेक दिवसांपासून त्यांच्या संपर्कात आहे, आमच्या अध्यक्षांचं सगळीकडे लक्ष असतं. तर मला इच्छुक उमेदवारांना एकच सांगावं वाटतं की तुम्ही अजिबात डगमगू नका. अनेक वेळा असं असतं, सूर्य जेव्हा वेळेस उगवतो त्यावेळेस एक मावळतो पण, आणि जेव्हा मावळतो तेव्हा उगवत असतो. आत्ता काही वातावरण तशाच पद्धतीचं आहे. तर सूर्य जर मावळत गेला असेल तर उगवणार आहे, निश्चित आहे. त्यामुळं जो संभ्रम निर्माण झाला होता काही 4-5 दिवसामध्ये, तर 100% तो निवळणारच आहे, निवळलेला आहे. मी इच्छुक उमेदवारांना या ठिकाणी शहराध्यक्षांच्या वतीने सुद्धा ग्वाही देऊ शकतो की तुम्ही काही काळजी करू नका. त्यांच्याकडं अत्यंत पारदर्शक सिस्टम लागणार आहे. त्यांच्याबरोबर 4 आमदार अत्यंत खंबीरपणे उभे आहेत, त्यामुळं अजिबात काही काळजी करायचं कारण नाही. आपल्या शहरामध्ये 100+ भारतीय जनता पार्टीने नारा दिलेला आहे, शहराध्यक्षांनी नारा दिलेला आहे, तो 100% होणारच आहे. परंतु त्यामध्ये आपल्या प्राधिकरणाच्या प्रभागामधून 100% आपले उमेदवार यावेळेस विजयी होणार आहेत. कारण यावेळेस आपल्या भारतीय जनता पार्टीच्या वतीने प्रत्येक प्रभागामध्ये अत्यंत बारीक निरीक्षण केलं जातं, त्याच्यानंतर पडताळणी केली जाते. त्यामुळे इच्छुकमध्ये असं कोणी समजू नये की आपण कमजोर आहोत, आपला विचार केला जाईल की नाही, तर तसं अजिबात काही होणार नाही. आणि आपल्याकडं या प्रभागामध्ये आयात उमेदवार येण्याची अजिबात काही गरज नाही आहे, मला तरी तसं दिसतं आहे. परंतु आपण जे इच्छुक उमेदवार आहोत त्यांनी अत्यंत ताकदीने उतरणं गरजेचं आहे. त्यामुळं बापू अत्यंत पारदर्शक या ठिकाणी सिस्टम राबवणार आहेत. त्यांना 4ही आपले जे आमदार आहेत मान्यवर, यांचा अत्यंत मोठी ताकद दिलेली आहे. आणि त्यामुळे 5 लोक एवढे ताकदवार आहेत आपल्याला, आणि देवेंद्रजींचा त्यांना पूर्ण पाठिंबा आहे. आपले रवींद्र चव्हाण आहेत प्रदेशाध्यक्ष, यांनी पूर्ण आपल्या शहराला ती परवानगी दिलेली आहे. तुम्ही तुमच्या ताकदीवरती जे लागल त्यांच्याकडनं त्यांना मदत मिळणार आहे. त्यामुळं या ठिकाणी माझी आपल्या बूथ प्रमुख, शक्ती प्रमुख, त्यानंतर नागरिकांना विनंती राहील की तुम्ही पूर्ण पॅनल जेव्हा निवडून देणार त्यावेळेस 100% भारतीय जनता पार्टीचा या ठिकाणी तुम्हाला अजून जास्त जोमाने विकास दिसेल. एवढंच बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर मंडलाध्यक्ष जयदीप खापरे साहेब, आपल्याला विनंती करतो. मान्यवर व्यासपीठ आणि आमचे सर्व इच्छुक उमेदवार, आज भारतीय जनता पार्टी कार्यकर्ता मेळावा. आज मी तुम्हाला सांगायला इच्छुक आहे असं आहे की भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणजे कार्य करणारा एखादा माणूस, आणि तो कार्यकर्ता म्हणून आपल्याला निवडतो. गेले 30 वर्ष झाले इथे सगळीजणं काम करत आहेत. आज माझी आई म्हटलं तर 1995 नगरसेविका झाली, तेव्हा इथे भारतीय जनता पार्टीचं काहीही अस्तित्व नव्हतं. त्या मुंबईवरनं आल्या होत्या, मुंबईवरनं इकडे आम्ही एक छोट्याशा घरामध्ये आलो, आणि छोट्याशा घरामध्ये आम्ही मोठी झालो. एकच पार्टी अशी होती की भारतीय जनता पार्टीने आम्हाला तेव्हा मोठं केलं. खूप तेव्हा म्हटले की राष्ट्रवादी, तेव्हा काँग्रेस होती, बऱ्यापैकी तिकडे आपल्याकडे काँग्रेस असायची आणि काँग्रेसची लोक असायची. पण तेव्हा माझ्या वडिलांची आणि माझ्या आईंची जिद्द अशी होती की त्या मुंबईमधल्या असल्या कारणाने आणि बाळासाहेबांचा थोडासा त्यांच्यावरती विचारधारा असल्यामुळे की आम्ही लढणार तर भारतीय जनता पार्टीमधूनच लढणार, नाही तर आम्ही लढणार नाही. शिवसेना अशी बऱ्यापैकी तेव्हा नव्हती इथे. तेव्हा त्या काळामध्ये जेव्हा 95चा काळ होता, 2005चा काळ होता, तेव्हा मी बरीचशी लोक, आता आपले अनुपदादा त्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीशी जुळला. त्याच्याबरोबर तेव्हा
एकनाथजी पवार होते, भरपूरसे होते, प्रमोदजी निसा होते, ही सगळी कमी कमी लोकं होती. म्हणजे समोरची लोकं मोठ्या मोठ्या गाड्यात यायची, असे यायचे, आणि आमची लोकं कुठे स्कूटरवरती यायची, वडापाव खायची, भेळ खायची, आणि अशावरनं आम्ही इलेक्शनं केली. आणि मी 2007-08पर्यंत अशी आम्ही इलेक्शनं बघितली की बाबा आम्ही टू व्हीलरवरती फिरतोय, कधी कोणी वडापाव भेटतंय की नाही भेटतंय, संध्याकाळचं काय माहीत नसायचं, कोणाच्या तरी घरी जाऊन आपली भाजीपोळी खायची. आणि अशा ह्याच्यातनं आज आपण इथपर्यंत पोचलो आहे. अशा ह्याच्यातनं आपण जर इथपर्यंत पोचलो असताना आणि आज एवढी आपली ताकद वाढताना, मला प्राधिकरणाचं एक वैशिष्ट्य सांगायचं हे होतं की त्या काळामध्ये पण प्राधिकरण हे भाजपाचा गड मानला जायचा. म्हणजे त्या काळामध्ये जेव्हा 1995मध्ये मला संघाची खूप लोकं भेटली आहेत की ती संघाचं कुठे आपली शाखा लावायला जायची तर त्यांना मारून पळवून टाकायची. म्हणजे असा तो काळ होता. पण त्या काळामध्ये सुद्धा प्राधिकरणाने भारतीय जनता पार्टीचा साथ नाही सोडला. आणि तेव्हापासून आत्तापर्यंत पण भारतीय जनता पार्टीची जर कोणी साथ दिली असेल तर ती सर्वात पहिली साथ देणारी हे प्राधिकरण आणि हे चिंचवड भागात आणि चिंचवडचा भाग. म्हणून तर मी तुमचं फार अभिनंदन करतो की आज आपण भारतीय जनता पार्टी इथपर्यंत पोहोचवण्यामध्ये जर सर्वात मोठा वाटा असेल तर हा तुम्ही लोकांचा असेल. आणि भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. आज तुम्ही आपल्याच 2 नगरसेविका बघितल्या, शैलजाताई असतील, शर्मिलाताई असतील. ह्या दोन्ही नगरसेविकांकडे तुम्ही त्या कोणाशी ओरडूनसुद्धा बोलणार नाहीत किंवा ह्या सर्वसाधारण एक नेता काय असतो हे तुम्ही उमाताईंकडे बघून बोलू शकता, तुम्ही शर्मिलाताईंकडे बघून बोलू शकता, तुम्ही शैलजाताईंकडे बघून बोलू शकता, तुम्ही राजू बाबारांकडे बघून बोलू शकता. RS कुमार आता आमच्याबरोबर आहेत, आता RS कुमारांकडे तुम्ही बघून बोलू शकता. हे सर्वसामान्य कार्यकर्ते आहेत आणि सर्वसामान्य कार्यकर्तेच हे आपल्याला कामाला येतील. आणि भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. बाकी सगळे पक्षाचे कार्यकर्ते, आता मी कोणाचं नाव घेण्याची इच्छा नाही करत, पण ते सर्वसामान्यसुद्धा नाही आहेत ते, आणि सर्वसामान्य लोकांना ते मदतसुद्धा करत नाही. आणि ही मी स्पष्टपणे बोलतो. 2017ला इलेक्शन चालू झाली, 2017ची इलेक्शन झाली, आज 2026 व्हायला लागली, 2025-26 आता चालू व्हायला लागली. गेले 9 वर्ष जर कोणाचं कार्यालय चालू असेल प्राधिकरणामध्ये आणि ते जर रोज चालत असेल तर ते मी मोरेंचं आणि बाबरांचं एवढेच हे 2 कार्यालय चालू होती. आणि बाकीची सगळी कार्यालय 8 वर्ष नंतर एकदा इलेक्शन झालं की तुळमुळ चालली आणि त्याच्यानंतर ती बंद झाली. आणि आता अचानक इलेक्शन लागायला आली तर ती 6-8 महिन्यापुढे बॅनर यायला लागले, कार्यक्रम दिसायला लागले. आणि मी जरा स्पष्ट वक्ता आहे म्हणून स्पष्ट म्हणून बोलतो की एका वर्षामध्ये त्यांना एका वर्षामध्ये ती लोकं मैदानात आली आणि मैदानात पण आली आणि आपल्यावरती ताकद पैसा आणि आपल्याला लोटण्याचा प्रयत्न पण करणार. पण मलाही ग्वाही आहे, म्हणजे मलाही ग्वाही आहे की प्राधिकरणाचा जो कार्यकर्ता आहे, प्राधिकरणाची जी आपली ताकद आहे, प्राधिकरणातली जी आपली हिंदुत्वाची जी आपली लोकं आहेत, ती अशा लोकांना त्यांनी आता मागच्या वेळी बळी पडली आहेत. मागच्या वेळी आमचे धनंजयजी एक फार थोड्याच याच्यातनं आपले सुटले, नाहीतर एक मोठा नेता आपल्याला भेटला असता, लोकांना काम करणारा एक मोठा माणूस तेव्हा भेटला असता आणि आता आपल्याला एकच सीट राहिली असती आपल्याला काढायला. पण आता असं आहे की पुढची जी येणारी काय आहेत त्याच्यामध्ये पुढच्या येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टी हाच एक ताकदवर पक्ष म्हणून उभा राहण्यासाठी तुम्हाला सगळ्यांची गरज आहे. जर आपल्याला हिंदुत्वाचं राज्य जर आपल्याकडे ठेवायचं आहे, हिंदुत्वाचे भरपूरसे विषय आहेत जे तुमच्यापर्यंत पोचत नाहीत, पण आपल्याकडे लव जिहादचे विषय आहेत आणि ते घट्ट आहेत, पण आपल्याला ते समोरून दिसून येत नाहीत. पण ठीक आहे, त्याच्यावरती आपण कधी एक व्यवस्थित वेगळी चर्चा करू शकतो. आपण या भागामध्ये आज शैलजाताई असतील, शर्मिला बाबर असतील, ह्या लोकांचे कार्यालय 9-9 वर्ष 10-10 वर्ष चालली. ही आपली कार्यालय 9-9 10-10 वर्ष चालली. ही आपली कार्यालय ह्या आपल्या कार्यालयांनी 9-9 10-10 वर्ष कामं केली आणि त्यांना तर आपल्याला निवडूनच द्यायचं आहे. पण अनुपदादासारखा माणूस आणि आपलं बाबर साहेबांसारखे आपले आहेत, त्यांच्या हिशोबाने आपल्याला पुढच्या पण सीटा आपल्याला निवडून द्यायच्या आहेत. जे कोण उमेदवारी घेईल, मी उमेदवारी घेईल का कोणीही जे कोण उमेदवारी घेतील, तर त्यांच्या पाठीमागे तुम्ही भक्कमपणे उभे राहा आणि त्यांना आपल्याला आणि बाकीच्या सगळ्या जी मोठी लोकं आहेत त्यांना आपल्याला हद्दपार करायचं आहे. अशा याच्यामुळे आपण हे करूया.
मी परत एकदा तुम्हाला ग्वाही देतो की जर मी पुढच्या ह्याच्यामध्ये किंवा आमच्यामधलं कोणीही पुढच्या ह्याच्यामध्ये तुमच्या सेवेमध्ये राहिलं, पुढची 10 वर्ष पण इलेक्शन नाही झाली तरी आम्ही तुमच्या सेवेमध्ये राहू आणि निश्चित सगळ्यांसाठी आम्ही काम करू. आणि हे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. या ठिकाणी महाराष्ट्र प्रदेश ओबीसी सेलचे सरचिटणीस मनोज ब्राह्मणकर आणि डॉक्टर दिगंबर इंगवले माजी अध्यक्ष ज्येष्ठ नागरिक संघ विदर्भ मंडळ अध्यक्ष आपलं स्वागत करतो. आणि जय हिंद मंडळाचे वेताळे साहेब आपलं स्वागत करतो. दयाराम शिरसाट आपलं स्वागत करतो. आणि यानंतर अविनाशजी मोरे आपल्याला विनंती करतो. एकच वादा, अनुप दादा, एकच वादा. अनुप दादा. नमस्कार. युवकांचा एकच आवाज. अनुप अनुप अनूप दादा तुम आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. अनूप दादा तुम आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. एकच वादा. अनुप दादा. आपल्या भारतीय जनता पार्टीचे शहर अध्यक्ष आदरणीय शत्रुघ्न बापू काटे साहेब, सरचिटणीस श्री मधुकरजी बच्चे, आपले ज्येष्ठ नेते नामदेवराव ढाके साहेब आणि उपस्थित सर्व सन्माननीय व्यासपीठ, कार्यकर्त्यांचा मेळावा बूथ प्रमुख आणि शक्ती प्रमुख ह्यांना घेऊन इथे चांगल्या पद्धतीने करावं ही अनुप मोरे यांची संकल्पना होती आणि त्या दृष्टीने त्यांनी तयारी पण केलेली होती. पण काही तांत्रिक अडचणीमुळे अनुप स्वतः इथे येऊ शकला नाही. त्याबद्दल त्यांनी आणि मी त्याच्या वतीने, त्याचे वडील म्हणून मी आपणा सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. खरं तर ह्या मेळाव्याचा एकच उद्देश आहे की प्राधिकरणामध्ये गेले 10 वर्ष अनुपबरोबर इथले जे काही कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांनी खांद्याला खांदा लावून जीवापाड मेहनत केली आणि ह्या प्राधिकरणामध्ये भारतीय जनता पार्टीचं नाव फार मोठ्या प्रमाणात केलं. एक 2 मिनटं थोडंसं मागे जातो. 1987 साली मी स्वतः मामनचंद अगरवाल, गीताताई आफळे, उमेश कुलकर्णी, अश्विन खरे, राजू कुलकर्णी, आमच्या बोर्लीकरताई, त्या सर्वांनी इथे भारतीय जनता पार्टीची स्थापना केली. आणि त्यावेळी आम्हाला इथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते, बजरंग दलाचे कार्यकर्ते आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते यांनी खूप मोठ्या प्रमाणात सहकार्य केलं. आणि त्या याच्यामध्ये पहिल्यांदा गीताताई इथे निवडून आल्यात आणि तेव्हापासून प्राधिकरण हा भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला झाला आहे. तो आजपर्यंत तो बालेकिल्ला आहे. 2005मध्ये अनुप इथे आला आणि त्यांनी मोठ्या प्रमाणात इथे काम केलं. मला अभिमान आहे, त्याचं काम खूप छान इथे झालं आहे. आणि त्या काळामध्ये आमच्या शर्मिलाताई बाबर, माझी मिसेस शैलजा मोरे या निवडून आलेले आहेत. राजेंद्र बाबरांचं पण काम फार मोठ्या पद्धतीने इथे होतं. मला आता एकच सांगायचं आहे की हे सगळं अनुपनी काम जरी केलं असलं तरी अनुपला पाठबळ देण्यासाठी जी काही अनुपची टीम होती त्या टीममध्ये अतुल इनामदार, सलीम शिकलकर, अरुण थोरात, विजयराव शिनकर माझ्याबरोबर 1987ला पण कामातच होते बरं का. सॉरी, म्हणजे विजयराव, माफी मागतो तुमची. समीरजी जवळकर आणि अतुल इनामदार, म्हणजे जयदीप आत्ता काहीतरी सांगत होते की ते पण इथून इच्छुक आहेत म्हणून. तर या सगळ्यांचं खूप मोठं सहकार्य अनुपला मिळालं इथे. आणि यांनी सगळ्यांनी खांद्याला खांदा लावून अनुपबरोबर काम केलं. त्यामुळे अनुपने एकच सांगितलं की आपण काहीतरी प्राधिकरणामध्ये युनिक करूया. जे आपले इच्छुक आहेत त्यांनीच फक्त इथे येऊन आपला हा मेळावा सक्सेस करावा. त्या पद्धतीने आमच्या या सगळ्या टीमनी 5-6 लोकांच्या, म्हणजे अतुल, सलीम, विजयराव, समीर जवळकर, अरुण थोरात, या सर्वांनी इथे खूप मेहनत केली आणि हा चांगल्या पद्धतीने मेळावा इथे आयोजित केलेला आहे इथे. आणि हा मेळावा खरोखर सक्सेस झालेला आहे असं मला वाटतं. आता ह्या व्यासपीठावरून मी आपल्या शहराचे अध्यक्ष
श्री शत्रुघ्न बापू काटे यांना एक विनंती करतो की आपली ही जी टीम आहे, अनुपची ही जी टीम आहे, त्यांनी खांद्याला खांदा लावून काम केलं आणि प्राधिकरण एक सक्षम भारतीय जनता पार्टी म्हणून सक्षम पार्टी इथे उभी केलेली आहे. त्या टीमकडेच फक्त लक्ष द्यावं इथे, कारण इथे बाहेरचे उमेदवार म्हटलं म्हणजे प्राधिकरणातले इतर पक्षातले उमेदवार, नाव स्पष्टपणे घेतो, राजू मिसाळ झाले, अमित गावडे झाले, हे इथे उभं राहायला इच्छुक आहे. पण त्यांचं जर इथे विचार केला गेला तर आपल्या इथल्या सक्षम कार्यकर्त्यांवर अन्याय होईल असं मला स्वतःला वाटतं. एक ज्येष्ठ भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून मी सांगतो. त्यामुळे विचार करताना त्यांनी ह्या उमेदवारांचा पूर्णपणे विचार करावा, इतर कुठलाही विचार करू नये अशी मी त्यांना विनंती करतो. परत एकदा अनुप इथं उपस्थित राहू शकला नाही, काय तांत्रिक कारणाने, म्हणून दिलगिरी व्यक्त करतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. आणि यानंतर मी नामदेवजी ढाके साहेबांना विनंती करतो आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी. भारत माता की, भारत माता की. भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक 15 कार्यकर्ता मेळाव्याच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित शहराध्यक्ष शत्रुघ्न बापू काटे, आता सगळ्यांची नावं मी मुद्दाहून घेणार नाही, महामंत्री मधुकरजी बच्चे, तसेच या मंडळाचे अध्यक्ष जयदीपजी खापरे आणि सर्व ज्या इच्छुकांनी आपल्या सगळ्यांना एकत्र केले असे सर्व इच्छुक उमेदवार, माझे सहकारी मित्र उपमहापौर सचिनदादा चिंचोडे, सर्व सन्माननीय व्यासपीठ, कारण अध्यक्ष सगळ्यांची नावं घेणार आहे त्यामुळे मी पुन्हा एकदा सगळ्यांची नावं नाही घेणार. सर्व उपस्थित प्रमुख कार्यकर्ता बंधू आणि भगिनींनो, प्रथमतः मी सगळ्यांचं या ठिकाणी अभिनंदन करेल. विशेष करून आपले या प्रभागामध्ये असणारे इच्छुक उमेदवार त्यांचं या ठिकाणी मी अभिनंदन करेल की पिंपरी चिंचवड शहरामध्ये पहिल्यांदा निवडणुका लागण्याच्या पूर्वी आपण सर्व कार्यकर्त्यांना, विशेष करून ज्या कार्यकर्त्यांच्या जोरावरती आपण निवडणुका जिंकतो असे शक्ती केंद्र प्रमुख आणि बूथ प्रमुख पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी बोलवलं आणि आम्ही सर्व तुमच्या भरोशावरती, म्हणजे कार्यकर्त्यांच्या भरोशावरती आम्ही ही निवडणूक जिंकणार आहे. आपण बघितलं की सगळ्यांनी मिळून लोकसभा असेल किंवा विधानसभा असेल, प्रत्येक वेळेला आपण आमदार निवडून आणले, खासदार निवडून आणले, परंतु ह्या वेळची निवडणूक ही आपल्यामधल्या असणाऱ्या कार्यकर्त्यांची निवडणूक आहे आणि म्हणून आपल्यामध्ये असणाऱ्या कार्यकर्त्यांना निवडून देण्यासाठी उत्साहानं आपण सगळेजण उपस्थित झालात, त्याबद्दल पहिल्यांदा मी सगळ्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो. सर्व शक्ती केंद्र प्रमुख आणि बूथ प्रमुखांचं देखील अभिनंदन करतो. आणि बऱ्याच वेळापासून मी या ठिकाणी उपस्थित आहे, अध्यक्ष सगळ्यांच्या मनामध्ये आहे. आणि अविनाशजी सुद्धा या ठिकाणी सांगत होते, अविनाशजी तर जुने कार्यकर्ते आहे भारतीय जनता पार्टीचे, बापू शिनकर देखील जुने कार्यकर्ते या मंडळामध्ये काम करतायत, जयदीप आहे. अनेक इच्छुक उमेदवारांच्या मनामध्ये मला असं वाटतं, तुम्ही यायच्या अगोदर देखील प्रत्येकाने हीच खंत व्यक्त केली की आम्ही सक्षम उमेदवार आहे, सक्षम कार्यकर्ते या ठिकाणी आहेत आणि म्हणून बाहेरच्या दुसऱ्या पक्षाचा आयात उमेदवार आमच्या या प्रभागामध्ये नको, अशा प्रकारची भूमिका प्रत्येक कार्यकर्त्यांनी, प्रत्येक इच्छुक उमेदवारांनी केलेली आहे. आणि अविनाशजींनी देखील तेच या ठिकाणी आपल्या मनोगतामध्ये सांगितलं. आणि मला असं वाटतं की हा भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला आहे. आता सगळ्यांनाच वेध लागलेले आहे की खरं म्हणजे भारतीय जनता पार्टीचाच महापौर या पिंपरी चिंचवड शहरामध्ये होणार आहे आणि सगळ्यांनी मिळून 100 पारचा नारा या ठिकाणी केलेला आहे. त्यामुळे आम्ही देखील या सत्तेमध्ये सहभागी झालो पाहिजे, अशा प्रकारची भूमिका प्राधिकरणामध्ये असणाऱ्या विरोधकांना देखील वाटत असेल, त्याच्यामध्ये तीळ मात्र शंका नाही. परंतु आपले अध्यक्ष सक्षम आहेत आणि अध्यक्षांना माहिती की हा माझा कार्यकर्ता हा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे आणि त्यांच्या जीवावरती ही पार्टी चालते.
आणि ज्या कार्यकर्त्यांच्या जीवावरती, ज्या कार्यकर्त्यांची 24/7 काम करणारे कार्यकर्ते हे भारतीय जनता पार्टीकडे आहे. आणि म्हणून हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. हा कुण्या एका इतर पक्षासारखी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही आहे. ही भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी चालवलेली पार्टी आहे. म्हणून भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातो. आणि अध्यक्ष देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. हे देखील आपला सन्मान या ठिकाणी करणार आहे. आपण एवढं पोटतिडकीने सांगितलं, माझ्यासारख्याला देखील वाटलं की खरंच की काय या ठिकाणी अशी परिस्थिती येते, परंतु अध्यक्ष या ठिकाणी ते होऊ देणार नाही. अध्यक्ष त्यांच्या मनोगतामध्ये देखील सांगतील. आणि म्हणून मी आपल्याला या ठिकाणी सांगेल, जो प्रामाणिक काम करतो, भारतीय जनता पार्टीचं काम करतो, आपल्या दोघी भगिनी या ठिकाणी काम करत होत्या, मागच्या 17 आणि 22च्या कालावधीमध्ये माझ्याबरोबर त्या सहकारी होत्या. आणि आपल्या सभागृहामध्ये आपल्या प्राधिकरणासाठी काय काय करायचं या संदर्भामध्ये देखील त्यांनी अनेक वेळा या ठिकाणी काम केलेलं आहे. अनेक प्रोजेक्ट, अनेक उपक्रम या ठिकाणी त्या मनोगतामध्ये त्यांनी सांगितलं. आणि जनतेला देखील माहिती आहे. ताई आपण सांगितलं, बाबरताईंनी सांगितलं, शैलजाताईंनी सांगितलं, आम्ही देखील सांगतो. 5 वर्षाच्या कालावधीमध्ये बापू आपण होतो, सचिनदादा आहेत, आम्ही सगळे मंडळी 5 वर्षाच्या कालावधीमध्ये मागच्या 10-15 वर्षामध्ये जेवढी कामं झाली नाहीत, एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये या पिंपरी चिंचवड शहरामध्ये कामं आम्ही केलेली आहे. पुढच्या 30-40 वर्षाचं धोरण या ठिकाणी पिंपरी चिंचवड शहराचं आम्ही आखलेलं आहे. आणि म्हणून आम्हाला 100% विश्वास आहे. आणि तो तुमच्या भरोश्यावरती विश्वास आहे, कार्यकर्त्यांच्या भरोश्यावरती विश्वास आहे, शक्ती केंद्र प्रमुखाच्या भरोश्यावरती विश्वास आहे, आणि बूथ प्रमुखाच्या भरोश्यावरती विश्वास आहे की या महानगरपालिकेमध्ये आम्ही या वेळेला देखील भारतीय जनता पार्टीचा महापौर या महानगरपालिकेवरती राहील. आणि भारतीय जनता पार्टीचा झेंडा या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये पुन्हा एकदा या वेळेला येणार, याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही. आता खरं म्हणजे बोलण्यासारखं खूप आहे, वेळही खूप झालेला आहे. बापू मी सुरुवातीपासून या ठिकाणी आहे, बऱ्याच वेळापासून माझे आपले सर्व कार्यकर्ते या ठिकाणी ऐकतायत, प्रत्येकाची भूमिका ऐकतायत, प्रत्येकाच्या मनामध्ये काय काय ते ऐकतायत. आपल्या सगळ्यांना माहिती की मागच्या 5-7-8 वर्षामध्ये या शहराचा आपण कायापालट केला. या शहरामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरच नव्हे, या शहरामध्ये पूल बांधण्याचंच नव्हे, या शहरामध्ये गार्डन विकसित करण्याचंच नव्हे, या भागामध्ये हरित सेतू असेल, या भागामधलं गदी माडगुळकर सभागृह असेल, या भागामध्ये असणाऱ्या अनेक या ठिकाणी गार्डनची निर्मिती करण्याचं काम असेल, या भागामध्ये नव्यानं स्मार्ट सिटीच्या माध्यमामधून, अंडरग्राऊंडच्या माध्यमातून माझ्या महिला भगिनींना या ठिकाणी कॅमेऱ्याच्या माध्यमातून काम असेल, अशा अनेक गोष्टी या ठिकाणी आपल्या या महानगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही सगळ्या मंडळींनी आमच्या सर्व नेतृत्वाच्या माध्यमामधून, आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत, आदरणीय पक्षाचे अध्यक्ष रवीजी चव्हाण साहेब आहेत, या पिंपरी चिंचवड शहरामधले आमचे आमदार शंकरभाऊ जगताप आहेत, आमचे दुसरे आमदार महेशदादा लांडगे आहेत, आमचे तिसरे आमदार आता ज्यांनी दोघांनी मनोगत व्यक्त केले असे उमाताई खापरे आहेत, अमितजी गोरखे आहेत, शहराचे अध्यक्ष आहेत. आणि सगळ्या मंडळाच्या आणि सर्व कार्यकर्त्यांनी यावेळेला ठरवलं आहे, कुणी काही सांगू दे, काही चुकीच्या बातम्या पसरवू दे, परंतु लोकांच्या मनामध्ये भारतीय जनता पार्टी आहे. आणि भारतीय जनता पार्टी सर्वसामान्यांच्यासाठी काम करते, हे प्रत्येकाच्या मनामध्ये आता बिंबलेलं आहे. आणि म्हणूनच या ठिकाणी सगळ्यांची धडपड चालू झाली आहे. तुमच्या मनामध्ये साहजिकच आहे, तुमच्या मनामध्ये वाटणं साहजिक आहे की प्रत्येक जण या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये येतोय. राज्यभरामध्ये बघा सगळी मंडळी भारतीय जनता पार्टीची येत आहेत, परंतु भारतीय जनता पार्टीचे नेते हे सक्षम आहेत की त्यांना माहिती आहे प्राधिकरणामध्ये आमचा कार्यकर्ता सक्षम आहे, या ठिकाणी आम्हाला गरज नाही. परंतु ज्या ठिकाणी जागा रिक्त असते, ज्या ठिकाणी निवडून येण्याची क्षमता असणारे उमेदवार नसेल, तर त्या ठिकाणी आयात उमेदवार केले जातात. या ठिकाणी मला आवर्जून सांगायचं की सक्षम उमेदवार आणि या प्राधिकरण तर भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला आहे. आणि या बालेकिल्ल्यामध्ये गीताताईपासून तर ही सगळी मंडळी या ठिकाणी काम करतायत. त्यामुळे मोठं काम आपण सगळ्यांनी मिळून या ठिकाणी केलं आहे. अनेक गोष्टी या ठिकाणी बोलण्यासारख्या आहे. अनेक वेळापासून मी या ठिकाणी बघतोय कार्यकर्त्यांच्या मनामध्ये या ठिकाणी प्रश्नचिन्ह असेल की या प्रभागामध्ये ज्यांनी नेतृत्व केलं, ज्यांनी या सगळ्यांना 10 दिवसापासून कामाला आपण सगळ्यांनी मिळून एक मेळावा घ्यायचा, अशा प्रकारचं नेतृत्व म्हणजे अनुपजी मोरे, त्यांच्या नावाच्या घोषणा या ठिकाणी दिल्या जात आहेत. खरं म्हणजे बंधू आणि भगिनींनो आणि प्रमुख कार्यकर्ता बंधू भगिनींना मी विनंती करणार आहे की अनुप मोरेंनी आपल्या सगळ्यांना गेल्या 7-8 वर्षापासून या ठिकाणी जमवण्याचं काम केलं आहे. आणि अनुप सारखा कार्यकर्ता नुसता प्राधिकरणातच नव्हे
संपूर्ण महाराष्ट्रामध्ये युवकांच्याकडे एक आशेचा किरण म्हणून बघताय अनुप मोरेच्याकडे, आणि अनुप मोरे प्रत्येक जिल्ह्यामध्ये जातो. माझ्या गावाकडे गेल्याच्या नंतर देखील अनुपच्या बद्दल त्या ठिकाणी फोन येतो. अनुप दादा सगळ्यांना सामावून घेतो, आणि म्हणून युवकांची फौज, युवकांना आदरस्थान आणि युवकांचं आशास्थान म्हणून अनुपच्याकडे बघितलं जातं. महाराष्ट्रामध्ये पिंपरी चिंचवड शहरात तर साहजिक आहे, आणि या वार्डात तर साहजिकच आहे. आणि म्हणून कुठंतरी त्याच्या वडिलांनी देखील या ठिकाणी सांगितलं, दिलगिरी व्यक्त केली की ज्यांनी खऱ्या अर्थानं या कार्यकर्त्यांचा मेळावा या ठिकाणी केला तोच आज या ठिकाणी नाही आहे. काही अडचणी आहेत, काही कारणं आहेत, तुम्हाला देखील माहिती आहे, मला देखील माहिती आहे. परंतु त्या कारणांमधून देखील 4-5 दिवसामध्ये किंवा येणाऱ्या दिवसामध्ये न्यायप्रविष्ट प्रक्रिया असल्यामुळे त्या ठिकाणी तो येऊ शकला नाही. आणि विरोधकांना वाटतंय की तो या ठिकाणी आला की मग लगेच मीडिया येईल आणि मीडिया त्या ठिकाणी अनुपच्या बद्दल काहीतरी नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करेल. परंतु या पिंपरी चिंचवड शहरामध्ये आम्ही सगळेजण भारतीय जनता पार्टी ही अनुपच्या माध्यमामधून फक्त या प्रभागाचं अनुप नेतृत्व करत नाही. अनुप हा महाराष्ट्राच्या युवकांचं नेतृत्व करतोय, आणि त्यामुळे अनुपच्या बरोबर लाखो युवक या पिंपरी चिंचवड शहरात नव्हे महाराष्ट्रामध्ये आहे. आणि म्हणून अनुपच्या बरोबर भारतीय जनता पार्टी आहे. परंतु काही त्याच्या तत्वाला धरून त्याला वाटलं माझ्या काही गोष्टींमुळे, काही अडचणींमुळे त्या ठिकाणी काही व्यत्यय येत होतो, माझ्यामुळे पार्टीची प्रतिमा मलिन होऊ नये, अशा प्रकारे काही होऊ नये म्हणून स्वतःहून राजीनामा देणारा अनुप मोरे कार्यकर्ता आहे. पदाबरोबर तो म्हणतो मी पदासाठी न्याय देतो, परंतु पदासाठी न्याय देत असताना काही गोष्टी या ठिकाणी झाल्या. त्या गोष्टीच्या बाजूला होऊन मी या ठिकाणी न्यायप्रविष्टेवरती माझा विश्वास आहे, आणि न्यायामध्ये दूध का दूध, पाणी का पाणी होणार आहे. त्यामुळे माझे बंधू भगिनींना विनंती आहे, अनुप आपल्या बरोबरच आहे, अनुप आपल्या पुढे आहे. आपल्या सगळ्यांना या प्राधिकरणामध्ये सगळे भारतीय जनता पार्टीचे 4 उमेदवार निवडून आणण्यासाठी 100% प्रयत्नशील आहे. आणि त्याच्या कार्यकर्त्यांचा आवाज मी मागून ऐकत होतो. ही कार्यकर्ते एवढी पेटलेली आहेत, प्रत्येक ठिकाणी जातील आणि प्रत्येक ठिकाणच्या लोकांना भारतीय जनता पार्टीला मतदान का करावं हे सांगणारा देखील कार्यकर्ता अनुपच्या बरोबर आहे. आणि म्हणून मला आनंद वाटतो की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये 4 दिवसापूर्वी काही घटना झाल्याच्या नंतर एवढे मोठे कार्यकर्ते, विरोधकांना वाटलं आता मेळावा फुसकाबार होईल, कुठेतरी बातम्या दिल्या जातील, परंतु हा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे. आणि हा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता डगमगणारा कार्यकर्ता नाही. कोरोनामध्ये देखील सगळी घरामध्ये बिळामध्ये जाऊन बसले होते, फार्म हाऊसला जाऊन बसले होते, परंतु भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता लोकांसाठी रस्त्यावर उतरत होता. जीवाची तमा न बाळगता तो लोकांसाठी धावत होता, त्यांना जेवण पुरवत होता, हॉस्पिटलसाठी बेड उपलब्ध करून देणारा हाच कार्यकर्ता, हाच प्राधिकरणामधला असणारा कार्यकर्ता बंधू भगिनी या ठिकाणी उपस्थित आहे. आणि म्हणून चिंता त्यांनी आमची करायची नाही. विरोधकांनी भारतीय जनता पार्टीची चिंता करण्याचं काम नाही. आम्ही आमचं बघून घेऊ, तुमचं तुम्ही बघा. तुम्ही केलेले कारस्थानं लोकांना माहिती आहे, एवढ्या वर्षापासून तुम्ही काय काय केलं हे सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे या ठिकाणी पिंपरी चिंचवड शहरामधला सगळा कार्यकर्ता हा सक्षम कार्यकर्ता आहे. आणि सक्षम कार्यकर्त्याच्या भरोशावरती बापू तुम्ही नारा दिलाय 100 पारचा, आणि तुमच्या या कार्यकर्त्यांच्या जोरावरतीच भारतीय जनता पार्टीचा महापौर या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये होईल, एवढा ठाम विश्वास या कार्यकर्ता मेळाव्याच्या निमित्तानं सांगतो. आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये प्रत्येक प्रभागामध्ये असणारा अनुप मोरे यांचा युवा कार्यकर्ता, युवा शक्तीच्या माध्यमातून जोडलेला कार्यकर्ता, युवा मोर्चाच्या माध्यमातून जोडलेला कार्यकर्ता याच्यापेक्षाही जोराने कामाला लागलेला आहे. आणि त्यामुळे विरोधकांना मी विनंती करेल की तुम्ही काही सांगा, आमचा त्या कार्यकर्त्यावरती भरोसा आहे. तुम्ही काही सांगितलं तरी कार्यकर्ता आमचा आहे आणि आमच्या कार्यकर्त्यावरती आमचा भरोसा आहे. त्यामुळे कुठलीही चिंता तुम्ही आमची करू नका. तुमचं तुम्ही बघा, आमचं आम्ही बघायला सक्षम आहोत. एवढंच या ठिकाणी आजच्या या प्रभाग क्रमांक 15च्या मेळाव्याच्या निमित्तानं सांगतो. आणि पुन्हा उपस्थित सर्व कार्यकर्ता, बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुखांचं आणि विशेष करून ज्यांनी तुम्हाला सगळ्यांना एकत्र केलं असे सर्व इच्छुक उमेदवार या प्रभागामधल्या सगळ्यांचं या ठिकाणी मी अभिनंदन करतो. आणि महानगरपालिकेचं रणशिंग आपण पहिल्यांदा प्राधिकरणामधून फुंकलं त्याबद्दल देखील अभिनंदन करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि यानंतर शहराध्यक्ष शत्रुघ्न बापू काटे आपल्याला विनंती करतो. 5 वाजल्यापासून बापू हे संपूर्ण पंडाल भरलेलं होतं. मी या ठिकाणी शहराध्यक्षांना विनंती करतो.
सगळ्यांना माझी विनंती आहे, सगळ्यांनी आपला एक हात उंच करून माझ्याबरोबर काय घोषणा द्यायच्यात. छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा. धन्यवाद. आज या कार्यकर्ता मेळाव्यासाठी उपस्थित असलेले, खरं तर ज्यांचा आशीर्वाद आमच्या सदैव पाठीशी असतात अशा आमच्या मातृतुल्य आमचे छोटे बंधू, जसं नामदारांनी सांगितलं की अनुपजी मोरे नुसता आपल्या भागाचं नेतृत्व करत नाहीत तर सगळ्या युवकांचं नेतृत्व करतात. अशा त्यांच्या मातोश्री आदरणीय शैलजाताई मोरे ज्यांचं भाषण झालं, अशा आमच्या सभागृहातील माजी सत्तारूढ पक्षनेते आदरणीय नामदेवजी ढाके, आमचे माजी उपमहापौर सचिनजी चिंचवडे, माजी नगरसेवक हरेश कुमार, आमच्या दुसऱ्या सभागृहातील नगरसेविका, या भागाचं कणखर असं त्यांनी प्रतिनिधित्व केलं, असं शर्मिताई बाबर, आरेजी कुमार, विजयजी सिनकर, सलीमजी शिकलगार, अरुणजी थोरात, अतुलजी इनामदार, समीर जावळकर, आमचे मंडल अध्यक्ष जयदीपजी खापरे, हे आमचे सर्व इच्छुक मंडळी आहेत. या इच्छुकांबरोबर उपस्थित असलेले आमचे पिंपरी विधानसभेचे प्रमुख कैलासजी कुटे, रामभाऊ पांढरकर, आमचे माजी नगरसेवक धनंजय काळभोर, नव्याने ज्यांनी भारतीय जनता पार्टी आम आदमीमधून या ठिकाणी आले चेतनजी बेंद्रे, सचिनजी बंडी, सुनील कदम, म्हणजे माझे मित्र सुनील कदम, आमचे हरिभक्त पारायण आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख जयंत आप्पा बागल, आमचे महामंत्री जी महापालिकेची धुरा न सांभाळता पक्षाची धुरा सांभाळतात असे मधुकरजी बच्चे, मनोजजी तोरणमल, माझे बंधू संदीपजी काटे, उपस्थित भारतीय जनता पार्टीचे सर्व शक्तीप्रमुख, बूथ प्रमुख, सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते. खरं तर 32 प्रभागांचा मेळावा जो कार्यकर्ता मेळावा घ्यायचं ठरलं त्यातला पहिलाच मेळावा एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी होतं. मी सर्वप्रथम सर्व कार्यकर्त्यांचं मनापासून अभिनंदन करतो की आपण गेले 2.5 तास एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की येणारी महानगरपालिकेची निवडणूक 3 वर्षानंतर, म्हणजे पहिला 5 वर्षाचा कार्यकाल आणि नंतर 3 वर्षाचा कार्यकाल, 8 वर्षानंतर महानगरपालिकेची निवडणूक येऊन ठेपलेली आहे. आणि भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता निवडणूक म्हणले की लगेच त्याच्या अंगात येतं सगळ्यांच्या, कारण सातत्यानं पक्षनिष्ठा, पक्षाबरोबर सातत्यानं काम करणारा कार्यकर्ता कुठला असेल तर तो फक्त भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता. तुम्ही पाहिलं असेल शहरामध्ये ही पार्टी संघटनेला खूप महत्त्व देणारी पार्टी आहे आपली. त्यामुळे एवढ्या ग्राउंड लेवलला जाऊन खरं तर भारतीय जनता पार्टी काम करते. आज तुम्ही पाहिलं की सगळ्या इच्छुकांनी आपली ज्यावेळेस मतं मांडत असताना जी त्यांची भूमिका त्यांनी मांडलेली आहे, या भूमिकेचं आम्ही सर्वप्रथम समर्थन करतो. एवढी चांगली भूमिका, एवढा चांगला एकोपा, तुम्ही जी महानगरपालिकेची येणारी निवडणुकीची सुरुवात तुम्ही एकेने केलेली आहे, ही तुमचं ऐक्य असंच असलं पाहिजे. मी तुम्हाला शब्द देतो, भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता तुमच्या बरोबर असेल, तुमच्या प्रकारे या भागातले निर्णय होत राहतील. कारण तुमच्या माहितीने आणि सगळ्यांच्याच माहितीने सांगतो
जर असं करायचं असतं तर आपण युती केली असती. आपण युती केलेली नाही. आपण प्रदेशाला कळवलं आहे. सन्माननीय आपले सर्वांचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र भाऊंनी सुद्धा स्पष्टपणे आपण युती करणार नाही, आपण आपलं फक्त भारतीय जनता पार्टी म्हणून या महानगरपालिकेमध्ये आपण लढणार आहोत. नामदेवराव म्हटले की आपण 100 पारचा नारा दिला आहे. नामदेवराव, ही आपली पहिली सुरुवात असेल. ज्या वेळेस आपण 100चा नारा देतो तर तुमची आणि आमची सगळ्यांचीच जबाबदारी आहे की आपला भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आपल्या प्रत्येक भागातून तो कसा निवडून येईल यासाठी सगळ्यांनी ताकद लावली पाहिजे. आपण तो माझ्या जवळचा, तो माझ्या लांबचा, ह्या गोष्टी आपल्या घरातल्या आहेत. आपल्या मनामध्ये कोणाची काही कटुता असेल ते आपल्या 4 भिंतीच्या आतली. भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता ज्यावेळेस तो रस्त्यावर येतो तर तो आपला, मग तो कोणी पण असू द्या, त्याच्याबरोबर आपलं राहण्याचं काम आहे. अशा बऱ्याचशा गोष्टी आपण करत असताना महानगरपालिकेमध्ये तुम्ही पाहिलं की आपल्या 4ही आमदारांनी सक्षमपणे आपली भूमिका मांडत आहेत. कोविडच्या काळामध्ये 2017ला आपली सत्ता आली. सत्ता आल्यानंतर 2च वर्ष फक्त आमच्यासारख्यांना नगरसेवक म्हणून चांगलं काम करता आलं. त्यानंतर कोविडचा काळ आला. लॉकडाऊनच्या काळामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता हा रस्त्यावरती उतरून नागरिकांना मदत करत होता. त्यांच्या अडीअडचणींना तो धावून जात होता. तुम्ही आज पाहिलं की आपण देशामध्ये जिथे तर मोठ्या प्रमाणावरती जी जीवितहानी झाली त्याप्रमाणे आपल्या महानगरपालिकेमध्ये जे कोविड सेंटर आपण सगळ्यांनी उभे केले, सगळ्यात जास्त मेडिकल फॅसिलिटीवरती आपला खर्च करणारा ही आपली पिंपरी चिंचवड महानगरपालिका आहे. आणि याचं कारण म्हणजे आपली सगळी भारतीय जनता पार्टीची ताकद ही त्या प्रशासनाबरोबर होती, म्हणून आपण एवढं सगळं चांगलं काम करू शकलो. तुम्ही आज पाहिलं की सातत्यानं ज्या इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटमध्ये ज्या गोष्टी ज्या ज्या भागासाठी पाहिजे ते आणण्याचं काम हे फक्त आपण करतो आहे, भारतीय जनता पार्टीच करते. तुम्हाला नव्याने माहिती असेल की शिवाजीनगर ते निगडीपर्यंत, कारण फक्त महानगरपालिकेपर्यंतच पहिल्या प्रस्तावात मेट्रो होती, ती मेट्रो महानगरपालिकेच्या बिल्डिंगपासून ते निगडीपर्यंत आणण्याचं काम हेही भारतीय जनता पार्टीने केलं आहे. 4थ्या DPRमध्ये आता निगडी ते रावेत, रावेत ते वाकड, वाकड ते पिंपळे सौदागर ते भोसरी मार्गे चाकण, या प्रकारच्या मेट्रोचा DPRमध्ये 4था DPR आपण मंजूर करून घेतलेला आहे. हे तुम्ही नागरिकांना जाऊन सांगा भारतीय जनता पार्टी काय करते. समोरचे पक्ष कोण असेल कोण करत माहीत नाही, पण आपला पक्ष सबका साथ सबका विकास याच प्रकारे खरं तर आपला पक्ष काम करतोय. या पद्धतीने जसं बऱ्याच जणांनी मनामध्ये खंत व्यक्त केली आहे, अहो जर प्रवेश करायचे असते तर आम्ही अगोदरच प्रवेश केले असते. भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता सक्षम आहे, त्यामुळे तुम्ही कुणी पण जेवढे भारतीय जनता पार्टीचे इच्छुक उमेदवार आहे त्याच्या मनामध्ये बिलकुल शंका आणू नका. भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष म्हणून ज्या गोष्टी आम्हाला वरपर्यंत पोचवायच्यात त्या आम्ही निश्चित पोचवलेल्या आहेत. तुम्ही सक्षमपणे तयारी करा. तुम्ही सांगा की या भागामध्ये आपल्यापैकी जो उमेदवार आम्ही देऊ तो आम्ही भरभक्कमपणे चांगल्या बहुमताने त्याला महानगरपालिकेत पाठवू. असं तुमच्याकडनं म्हणणं असेल तर तुम्ही सांगा, त्या पद्धतीने भारतीय जनता पार्टी तुमच्याबरोबर असेल, ठामपणे तुमच्याबरोबर असेल. त्यामुळं तुम्ही काळजी करू नका. मला माहिती आहे काही गोष्टी झालेत ज्या भागामध्ये जो व्यक्ती इथं असायला पाहिजे, आमच्या सगळ्यांचा लहान बंधू अनुपदादा, तो काही कारणास्तव नाही आहे. जसं नामदारांनी सांगितलं की एक आपण भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता किती समंजस असतो. ज्या काही गोष्टी घडल्या मनावरती दगड ठेवून आपल्या पार्टीची प्रतिमा मलिन न होण्यासाठी जे अनुपदादांनी निर्णय घेतला आहे, खरं तर तो निर्णय खूप अवघड परिस्थितीमध्ये घेतला, पण जे काही झालं ते आपल्या पार्टीतला विषय आहे, तो आपल्या घरातला विषय आहे. संपूर्ण पार्टी ही आपल्या सगळ्यांबरोबर असणार आहे.
त्यामुळं अनुपदादा तिथे असला काय आणि इथे नसला काय, हे सगळे मित्रमंडळी त्याच्याबरोबरच आहेत. त्यामुळं काळजी करू नका. आपण सगळ्या गोष्टी एकदम बारकाईने पाहत असतो. महामंत्री मधुकर बच्चननी सांगितलं आहे की आपण ज्या वेळेस ज्याच्या ठिकाणी मी फिरत असतो, चारही आमदार त्याच्याबरोबर आपल्या सगळ्यांबरोबर आहेत. आपले माजी खासदार आहेत, माजी आमदार आहेत, आपले काही जुने ज्येष्ठ नेते आहेत. हे सर्वच मंडळी आपण एकाने काम करतो आहे. आज तुम्हाला सांगतो की आपण 100 पारचा ज्यावेळेस नारा देतो त्यावेळेस सातत्यानं काम पण आपण केलं पाहिजे. जे हल्ले नामदारांनी सांगितलं की विरोधक काहीतरी नेरेटिव्ह पसरवतात, त्या नेरेटिव्हला पण आपण पण प्रत्युत्तर दिलं पाहिजे. आज तुम्ही पाहिलं की सगळे भारतीय जनता पार्टीच्या विरोधातले जे काही महायुतीतले आपले काही 1-2 पक्ष सोडून सगळे एकत्र आले. याचं कारण काय? त्यांनी फेक नेरेटिव्ह पसरायला सुरुवात केली. ओट चोरी. त्यांना सांगा, हे बसलेले 2.5 तास एका प्रभागाचा मेळावा असा होतो की दुसरा तो शहराचा मेळावा आहे. ते त्यांना सांगा की ओट चोरी नाही आहे, हे सर्वसामान्य कार्यकर्ते इथे आहेत. हे आपल्या सोशल मीडियाच्या पोस्टवरून गेलं पाहिजे. आपणही बोललं पाहिजे. भारतीय जनता पार्टी तुम्ही पाहिले की 2014 पासून या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदीजींनी जेव्हा सूत्र हातामध्ये घेतली, आज या देशाचा चढता आलेख कुठल्या प्रमाणावरती गेला आहे, 4थ्या GDP की आपली वाटचाल आहे. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला बारकाईने तिथपर्यंत सांगता आल्या पाहिजे. आज तुम्ही मेट्रो शहरा मेट्रोमध्ये मेट्रो कोणी आणली, आज या शहराचं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट करत असताना आज ही महानगरपालिका आपण किती त्याच्यामध्ये सक्षमपणा आणला आहे. आपण शहरामध्ये नव्याने रिंग रोड डेव्हलप करतो आहे, नवीन अंडरपास करतो आहे, नव्याने जे काही तुम्हाला रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट आहेत असे प्रकल्प आपण आणतो आहे. आपण प्रत्येकाच्या नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ज्या केंद्राच्या योजना आहेत, त्या राज्य सरकारच्या योजना आहेत, त्या आपण लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आजही भारतीय जनता पार्टीचाच कार्यकर्ता करतो. दुसरं कोण करतं का? हे सांगण्याचं काम खरं तर तुमच्या सगळ्या मंडळींचं आहे. आपण एवढे सक्षम आणि भक्कम सगळे आपण कार्यकर्ते आहोत. त्यामुळं आजचा मेळावा खूप चांगला झालेला आहे. कारण 32 प्रभागातली पहिली सुरुवात आहे. अशाच प्रकारे या शहरामध्ये आपले मेळावा घेऊ, सर्वांच्या अडीअडचणी आपण जाणून घेऊ. आपण सर्वच जण या ठिकाणी आलात. काही जेवढ्या इच्छुकांची मनोगत या ठिकाणी तुम्ही व्यक्त केलेत. मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, ज्या काही गोष्टी फ्युचरमध्ये होतील आपण सगळ्यांना विश्वासात घेऊनच करणार आहोत. तुमचा डिसिजन आला नाही तर नाही, तुमचा डिसिजन आला हो तो हो. तुम्ही तुमच्यातला पण एक संगनमताने जो तुम्ही निवडणार त्याच्याबरोबर भारतीय जनता पार्टी तुमच्याबरोबर असणार आहे. त्यामुळे काळजी करू नका. आज आपण चांगल्या प्रकारे या कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन केलं आणि मला वाटतं निश्चित तुमच्या सगळ्यांचा जोश या ठिकाणी पाहिला आहे. त्यामुळं मला वाटत नाही की या प्रभागामध्ये आम्हाला परत यायची गरज पडेल. ज्या वेळेस निवडणूक प्रक्रिया चालू होईल, तिकीट वाटप होईल, जे 4 उमेदवार दिले जातील ते 4ही उमेदवार तुम्ही चांगल्या बहुमताने महानगरपालिकेत पाठवसाल ही तुमच्याकडनं अपेक्षा व्यक्त करतो. आणि अनुपदादाचं काम खूप चांगलं आहे, तो स्वभावाने खूप चांगला आहे, अतिशय मनमिळावू आहे. प्रत्येकाच्या हाकेला ओ देऊन खरं तर असा कार्यकर्ता आपल्या समाजामध्ये कायमस्वरूपी असला पाहिजे. तो तुम्ही त्याच्याकडे कधी पण जा, तेवढ्याच आदराने तुम्हाला बरोबर घेणार, तेवढ्याच आदराने तुमचं काम समजून घेणार. जिकडे पाहिजे तिकडं त्या गोष्टीचा तो पाठपुरावा करणार आणि तुमच्या सगळ्यांचं कामं सोडण्याचं काम खरं तर हे अनुपदादा करत असतो. आणि अनुपदादाला इथं सांगतो, अनुपदादा तू स्टेजवर असला का नसला तरी चालेल, भारतीय जनता पार्टी सगळे कार्यकर्ते सक्षम आहेत. आपण ज्या लेवलला महाराष्ट्र लेवलला काम करतात तसं ते भविष्यातलं तुम्ही काम करत जा. आम्ही सदैव बरोबर आहोत, काळजी करू नका. अधिक न बोलता या कार्यकर्त्या मेळाव्याचं चांगलं आयोजन केलं. मी खरं तर जेवढ्या आयोजकांचं मनापासून त्यांना धन्यवाद देतो की आपण पार्टीसाठी एवढं चांगलं काम करतात आणि पार्टी याची दखल घेईन, पार्टी तुमच्याच बरोबर असणार आहे, याच्यामध्ये मला शंका होऊ नका. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. शाही जे इच्छुक आहेत त्यांनी आपल्या मान्यवरांबरोबर एक फोटो घ्यायचा आहे आणि आभार प्रदर्शनाची गौड जबाबदारी सचिन कुलकर्णी साहेब आपल्यावर सोपवतो. बापू तुम्हाला एक सांगायचं आहे, अनावधानाने माझ्याकडून एक चूक झाली. आपले जे काही इच्छुक उमेदवार आहे त्याच्यामध्ये आपले ज्येष्ठ नेते आणि माजी महापौर श्री RS कुमार हे पण आहेत. मला चुकीने त्यांचं नाव घेतलं गेलं नाही, मी क्षमस्व त्याबद्दल.
सचिन कुलकर्णी आपल्याला विनंती, आभार प्रदर्शनाची गोड जबाबदारी आपण आपल्या खांद्यावर घ्यावी. मी इथे तुमच्या सगळ्यांचे आभार मानण्यासाठी उभा आहे. त्याच्या आधी मी फक्त 2 शब्द बोलतो. आत्ता जेव्हा शैलजा काकूंना आणि मोरे काकांना बोलायची संधी दिली तेव्हा ते भावनिक झाले. ते अनुप नाही म्हणून त्यांना फार वाईट वाटलं. शैलजा काकू, मोरे काका, तुम्हाला मी एकच सांगू शकतो की अनुप मोरे हा असा एक फिनिक्स पक्षी आहे ना, तो राखेतनं सुद्धा झेप घेतो. दगडाला सुद्धा दैवत्व प्राप्त करायचं असेल त्याला टाकीचे घाव सोसावेच लागतात. मंचावरील उपस्थित मान्यवरांचे मी अखिल भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक 15 तर्फे आणि आभार मानतो आणि समोर उपस्थित असलेल्या सगळ्यांचेही आभार मानतो. धन्यवाद. या ठिकाणी व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित सर्वांना मनापासून धन्यवाद देतो आणि या ठिकाणी हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद.